आपले आजचे प्रमुख पाहुणे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळ गुरु, खासदार कुमार केतकर, दीप्ती राऊत आणि परिवर्तनाचा वाटसरूचे संपादक अभय कांता, या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर विराजमान व्हावे. सर्वांचं आपण टाळ्यांच्या डॉक्टर गोपाळ गुरु, अभय कांता, खासदार कुमार केतकर, दीप्ती राऊत. मित्र, आपण सगळेजण हे जाणतो की कर्नाटकामध्ये आज काय झालं. तिथे धोक्यात येता येता लोकशाही वाचली, परंतु तो काही तेवढ्यावर फार समाधान मानावं याची गोष्ट नाही. त्याच्यात अनेक अशा घटना घडत आहेत की ज्याच्यामुळे चिंता करावी असं वातावरण सगळीकडे आहे. त्या सगळ्या विषयांच्या अनुषंगानं आपले वक्ते आपल्याशी बोलतीलच, परंतु WeNeedYou संस्थेने परिवर्तनाचा वाटसरू या साप्ताहिकाला पाक्षिकाला प्रबोधन पुरस्कार देण्याचं नक्की केलं. त्याचं एक कारण असं होतं की लोकशाहीमध्ये लोकांचा म्हणून एक विरोधाचा जो काय आवाज आहे, विरोधाचं जे काय म्हणणं आहे आणि जे वैचारिक आहे ते सातत्यपूर्ण पद्धतीने प्रकाशित करत राहणं हे खूप कठीण काम अभय कांता गेली 17 वर्ष करतायत. म्हणून हा प्रबोधन पुरस्कार त्यांना देण्याचा निर्णय संस्थेने घेतला. WeNeedYou ही संस्था 1986 साली स्थापन झाली आणि घनसोली या नवी मुंबईतल्या गावामध्ये, जे अजून काहीसं गाव आहे काहीसं शहर आहे, त्या गावात बालवाडी सुरू केली आणि आता त्या बालवाडीच्या जोडीनं कॉम्प्युटरचे क्लास सुरू आहेत, त्याच्या जोडीनं फॅशन डिझायनिंगचा एक कोर्स सुरू आहे, त्याच्या जोडीनेच महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून किंवा कौशल्य विकासाचा भाग म्हणून त्यांना सौंदर्यशास्त्रातलं ट्रेनिंग दिलं जातं. त्या परिसरातल्या कष्ट करून 11-10वीची परीक्षा पास झालेल्या तरुणांना आणि तरुणींना प्रोत्साहित करण्याचा भाग म्हणून एकलव्य गौरव पुरस्कार आणि त्याचा पाठपुरावा राबवला जातो. खान अकॅडमी ही जी एक सलमान खान ॲक्टर नाही, जे अमेरिकेत असतात आणि इंजिनियर आहेत, त्यांनी सुरू केलेली अकॅडमी आहे. त्याच्या माध्यमातून गणित आणि विज्ञान या दोन गोष्टी शिकवण्याचं काम कॉम्प्युटरद्वारे करण्याचं काम जे आहे ते आम्ही आमच्या ज्या केंद्रामध्ये करतो. तसंच एक स्कूल नावाची कल्पना आहे की जे फिरत्या बसमध्ये 80 मुलांना सोमवार, मंगळवार, बुधवार 4 तास हा कार्यक्रमच त्या ठिकाणी शिकवला जातो. आणि तुर्भे या गावी डॉक्टर आंबेडकर नगरामध्ये रोज 100 मुलांना प्राथमिक शिक्षणातल्या दिशावर अशा स्वरूपाचे कार्यक्रम चालवणं, शहराच्या वस्ती पातळीवर करणं ही एक आवश्यक गोष्ट आम्हाला स्वतःला वाटते. इतरही संस्थांनी हा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं. आणि मग या एकलव्य गौरव पुरस्कारात आलेल्या मुलांचा पाठपुरावा आम्ही आमच्या केंद्रांवर विशेषतः संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळामध्ये करतो. असे अनेक कार्यक्रम WeNeedYou तर्फे केले जातात. समाजवृत्ती आणि शिक्षणवृत्ती नावाचे पुरस्कार या अगोदरच आम्ही सुरू केलेले आहेत, जे समाजामध्ये शिक्षणाचं आणि समाजाचं काम करतात अशा संस्थांना आणि त्या कार्यकर्त्यांना पुरस्कृत करायचं. त्याला जोडूनच हा एक प्रबोधनाचा पुरस्कार आम्ही सुरू करत आहोत, जो यावर्षी पहिला पुरस्कार अभय कांता यांना देण्यात येणार आहे. आजच्या कार्यक्रमाचा रूपरेषा अशी आहे की सुरुवातीला सर्व मान्यवरांचं स्वागत होईल. स्वागत झाल्यानंतर प्रास्ताविक तर मी केलेलंच आहे. परिवर्तनाचा वाटसरूचा परिचय जो आहे तो अभय कांता आपल्याला देतील. गेल्या 17 वर्षाचा काय परिचय आहे. त्याच्यानंतर पुरस्कार वितरण होईल. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल आणि त्याच्यानंतर दीप्ती राऊत, खासदार कुमार केतकर आणि मग अध्यक्षीय समारोप डॉक्टर गोपाळ गुरु करतील. तर मी आमचे डॉक्टर मकरंद गारपुरे जे आहेत त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरील आपल्या सगळ्या मान्यवरांना खादीचा रुमाल
देऊन स्वागत करावं. अध्यक्ष डॉक्टर गोपाळ गुरु. खासदार कुमार केतकर आणि दीप्ती राऊत आणि परिवर्तना वाटसरूचे संपादक अभय कांता. धन्यवाद डॉक्टर. मी अभय कांतांना विनंती करणार आहे की त्यांनी आपलं निवेदन या निमित्तानं परिवर्तनाचा वाटसरू काय आहे, कसं सुरू झालं हे थोडक्यात वाचकांना कळावं आणि त्याच्या पुढची वाटचाल कशी असेल हे सांगावं. नमस्कार. वी नीड यू या संस्थेच्या वतीनं परिवर्तनाचा वाटसरूला हा पहिला प्रबोधन पुरस्कार त्यांनी दिला. याबद्दल मी वाटसरू परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. मला माहिती आहे की वाटसरूचं परिवर्तन जो काही परिवार मी म्हणतो त्या परिवर्तनाचे ते सगळे त्याचेच घटक आहेत आणि आपण इथे जे समोर बसलेले आहात हे सुद्धा मला दिसतं आहे की हे सगळे आपण एकाच परिवाराचे घटक होतो. त्यामुळे हे एकमेकांना परिवारामध्ये जेव्हा कधी थोडीफार गरज निर्माण होते ती गरज पूर्ण करण्याचं काम आपण एकमेकांना करत असतो. त्याच्यामुळं हा काही असा घरचाच एक पुरस्कार आहे असं मी सांगू इच्छितो. जयंत आहे, संजीव आहे, सगळे मित्रच आहेत. मी बोलण्यासाठी अजिबात प्रसिद्ध नाही आणि त्यामुळे त्याला मला तडा जाऊ द्यायचा नाही आहे. मी फक्त दोनच गोष्टी सांगेन की तसं तर मी म्हटलं बोलता येत नाही आणि दुसरं म्हणजे पुरस्कार मिळाल्यानंतर बोलणं आणखीनच कमी झालं असतं. पण त्यातल्या त्यात कर्नाटकचं आजचं जे काही झालं त्यामुळे जरा आनंदाची एक मनात किमान भावना तरी आहे की याच्या पुढची जी लढाई आहे पुढच्या वर्ष-दीड वर्षाची ती लढण्यासाठी आपल्याला काहीतरी एक हातामध्ये बळ मिळालं अशी नक्की भावना आहे. आणि त्यामुळे परिवर्तनाचा वाटसरू हा गेली 17-20 वर्ष सुरू आहे. आता 21वं वर्ष सुरू आहे. 21 वर्षानंतर जनरली असं असतं की तुमच्या म्हणजे जनरली जर तुम्ही 21 वर्ष कुठलाही अंक चालवला तर तो बऱ्यापैकी सुस्थिर अवस्थेत आणि फार गरज नसलेला चांगली सिस्टीम बसलेली असायला हवा. पण ते करण्यात काही मला यश आलेलं नाही आहे. त्याबद्दल मी आत्ता काल एक लेख लिहिला होता तो त्या अक्षरनामामध्ये प्रसिद्ध झालेला आहे की थोडीशी आव्हानं काय आहेत वाटसरू समोरची. आपल्या सगळ्यांच्या मदतीने ही मदत वन टाईम नसते. ही मदत आपण हे सगळे एकमेकांना करत राहणार आहोत आणि त्या दृष्टीनं आपण वाटसरूचं वर्गणीदार व्हावं असं मी एक आवाहन करीन. त्याचे वार्षिक वर्गणीदार होणं ही त्याची सगळ्यात मोठी वाटसरूची गरज काय आहे तर त्याला वार्षिक वर्गणीदार देणं आणि त्यांनी प्रत्येक वर्षी आपली वर्गणी देणं. 450 रुपये वार्षिक वर्गणी आहे. तेवढे वर्गणीदार जरी करत आपण राहिलो दरवर्षी तरी वाटसरू चालू शकतो. मी आपल्या सगळ्यांचे वाटसरूचे इथं अनेक प्रतिनिधी आहेत. संपादक मंडळातले नावरे सर आहेत, देवेंद्र इंगळे आहेत, परत आता नावं घेत नाही मी. सगळे प्रज्ञा आहे हे वाटसरूचे औपचारिक असल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेतोय. पण हे सगळे इथे आहेत आणि मला किमान माझा आनंद व्यक्त करता येतो याबद्दल मी हे करतो आणि थांबतो. आपण गंभीर बोलणार आहोत त्यामुळे मी लगेचच थांबतो. धन्यवाद. मी अध्यक्षांकडनं किंवा कुमार केतकरांकडनं जी सूचना आली आहे की आम्ही एकट्याने बोलण्याच्या ऐवजी आम्ही परिसंवाद म्हणून एकमेकांना प्रश्न विचारून त्या अनुषंगानं लोकांचाही डायलॉगसुद्धा या प्रक्रियेमध्ये अपेक्षित आहे. त्यांना लोकांनी सुद्धा बोलावं, लोकांनी प्रश्न विचारावे असंही अपेक्षित आहे. त्याला अध्यक्षांनी परवानगी दिलेली आहे त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे, विशेष अधिकार आहे, तो त्यांनी वापरला आहे. त्याबद्दल आपली काही तक्रार नाही. फक्त ते सुरू करण्यापूर्वी पुरस्कार वितरणाचा जो कार्यक्रम आहे तो आपण करून घेऊया. म्हणजे मग रिस्टर एक मार्गी आपल्याला आपला संवाद सुरू करता येईल. मी संस्थेचे जयंत कुलकर्णी आणि अतुल गोरे या दोघांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर पुरस्कार देतानाच्या काळामध्ये यावं. देतोय आणि 1 लाख रुपयाचा चेक वी नीड यू संस्थेतर्फे परिवर्तनाचा वाटसरू यांना देतोय.
तो कुमार केतकर आणि आपले अध्यक्ष आणि दीप्ती राऊत यांच्या सगळ्यांच्या हस्तस्पर्शाने अभय कांताळे यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे. आता मुख्य गोष्ट आहे, धन्यवाद. तेव्हा आता या कुमार केतकरांचा परिचय करून द्यायची काही गरज नाही. दीप्ती राऊतांचा परिचय असा आहे की त्या मूळ रायगडच्या आहेत. चौल त्यांचं गाव आहे. निर्मळ निकेतनमधून त्यांनी समाजकार्याचं शिक्षण घेतल्यानंतर त्याच्यानंतर मग पुण्याला जाऊन रानडे इन्स्टिट्यूटमध्ये जर्नलिझमचा कोर्स केला आणि मग त्या विविध माध्यमामध्ये प्रसारमाध्यमामध्ये काम करायला लागल्या. सध्या त्या दिव्य मराठीच्या नाशिकमधून काम करणाऱ्या काय म्हणायचं त्या रिपोर्टरना आहेत, ते एक्सक्लुझिव्ह रिपोर्टिंग करणं ही त्यांच्यावरची जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्या कुठेही तुम्हाला दिसू शकतात. त्याच्याबरोबर डॉक्टर गुरु जे आहेत त्यांचा परिचय म्हणजे कोल्हापूरपासून सुरू होऊन दिल्लीपर्यंत गेलेला हा आमचा म्हणजे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक. वेगवेगळ्या शिबिरांमध्ये असो संमेलनांमध्ये असो डॉक्टर गोपाळ गुरु यांनी पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक म्हणून आणि डॉक्टर म्हणून सुद्धा खूप मोठ्या संख्येने महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याचं काम केलेलं आहे आणि हे काम त्यांचं सातत्याने चालूच आहे. आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे आता 1 जूनपासून ते EPW या अत्यंत प्रतिथयश विकलीचे संपादक म्हणून कामकाज त्यांच्यावर जबाबदारी आहे, ते सांभाळणार आहेत. त्याबद्दल त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा आम्ही देतो. आणि कुमार केतकरांचा परिचय आपल्याला सगळ्यांना आहेत. एकदा ते नवीनच खासदार झाले आहेत तेव्हा त्यांनी मला निक्षून सांगितलं होतं की कुठलाच सत्कार आम्ही स्वीकारणार नाही, पण आमच्या टाळ्या त्यांनी स्वीकाराव्यात एवढीच त्यांना विनंती आहे. तेव्हा खासदार म्हणून लोकांचे प्रश्न राज्यसभेमध्ये मांडण्याचं काम त्यांनी करावं एवढीच विनंती आहे. धन्यवाद. डॉक्टर मी इतर 2 वक्त्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं प्रथमतः संयोजकांचे आभार मानतो आहे की त्यांनी आम्हाला आजच्या संध्याकाळी आपल्यासमोर संवाद करण्याची संधी उपलब्ध करून दिली. ऐकायला येतं का? हे नेहमीची सवय ऐकायला येतं कार्यक्रम. तर कुमारने 2 सूचना केल्या महत्त्वाच्या, त्या लोकशाहीशी संबंधात आहेत. एक तर त्यांनी सांगितलं की या खुर्च्या खाली पाहिजेत. खुर्च्या खाली वर आणि वक्ते श्रोते खाली तर त्याच्यामध्ये एक असमानता तयार होते आणि लोकशाहीच्या मूल्याला धरून बघितलं आपण तर ही असमानता मूल्यांमध्ये बसत नाही. त्यामुळे ही सूचना फार महत्त्वाची आहे ती, पण ती आता होऊ शकत नाही. लोकशाहीमध्ये बरेचसे डावपेच आणि आखाडे करायला लागतात. त्यामुळं हे आम्ही आता वरती आहोत. आपण काही लोक आमच्या बरोबरीने आपण काही लोक खाली आहेत, त्याबद्दल आम्हाला माफ करा. पण कुमारची पहिली सूचना महत्त्वाची. दुसरी सूचना त्याची महत्त्वाची ती सुद्धा लोकशाहीच्या मूल्यांना धरूनच आहे की संवाद करणं हे लोकशाहीचा गाभा आहे खरं म्हणजे. आणि संवादामध्ये दोन्ही पक्ष बराबरीनं सहभागी होतात आणि त्या दोन्ही पक्षांमध्ये आपल्याकडे चांगलं आर्ग्युमेंट करण्याची कुवत असते हे सुद्धा त्यामध्ये गर्वित असतात आणि त्याच्यामध्ये ग्राह्य धरलं जातं. त्यामुळे दोन्ही गोष्टी ज्या कुमारने मांडल्या त्या महत्त्वाच्या, त्या लोकशाहीच्या मूल्यांना धरून आहेत आणि लोकशाहीच्या परंपरा आणि संस्कृतीला धरून आहेत. त्यामुळे इथूनच आपण सुरुवात करूया की छोट्या छोट्या गोष्टी रोजच्या जीवनामध्ये आपण किती लोकशाहीची मूल्य पाळतो. जसं हे 2 गोष्टी यांनी सांगितल्या आता. आणि आता राज्यसभेमध्ये गेल्यानंतर लोकशाहीचे धडे मला वाटतं आपल्याला मिळतील. आणि एक धडा मी बघितला त्याचा ABP माझावरती झाला. तर बऱ्याच तरी लोकांचं शिक्षण केलं आणि मी ते त्याचा संपूर्ण तो जो संवाद होता इतर जर्नलिस्ट TV जर्नलिस्ट तो बघितला मी.
तर ते बघून सुद्धा मला एक फार मोठी स्फूर्ती निर्माण झाली की लोकशाहीला भवितव्य आहे या देशामध्ये. तर ह्या दोन म्हणजे लोकशाहीचे मूल्य हे पुस्तकात जपून ठेवण्याची गोष्ट नाही किंवा लायब्ररीमध्ये जपून ठेवण्याची गोष्ट, ती जीवन जगण्याची एक गरज आहे. आणि म्हणून आपण बसलो इथे ठाण्यात असू कुठेही असू, पण लोकशाहीचे मूल्य आपण किती आपसात वाटतो. आणि आता कुमारला मी विनंती करणार आहे की तुझा पहिली मांडणी तू कर, म्हणजे मग लोकशाही आणि प्रसार माध्यम याचा काय संबंध आहे. आणि त्याच्याकडे फार महत्त्वाचे प्रश्न आहे. म्हणजे अलीकडेच ती चर्चा त्यात झालेली आहे की वर्तमानपत्र आणि पत्रकारिता हे असं एक प्रकरण आहे का जे राजकारणापेक्षा अलिप्त आहे आणि वेगळं आहे, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही. आणि नवीन जे काही जहाल रॅडिकल डेफिनेशन तुम्हाला देतोय की पत्रकारिता हीच एक हेच एक राजकारण आहे, ते बदलण्यासाठीचं राजकारण आहे. तर हे आपण पहिल्यांदा मी तुला विनंती करते, हे काय आहे म्हणजे राजकारण ते आम्हाला सगळ्यांना समजावून सांग. आणि दीप्तीला सुद्धा मी विनंती करेल की जेव्हा सर म्हणतील त्याप्रमाणे आपण रिस्पॉन्स करूया दोघंही. खरं म्हणजे आम्ही दोघंही, कारण मग मी स्वतः फार याचा मधला तज्ज्ञ नाही आहे, पण मी लोकशाहीचा अभ्यास माझे 2-3 विद्यार्थी इथं बसलेले आहेत, ते मला कधीच मान्य कर मी त्यांचा टीचर आहे. नचिकेत आहे, आलोक आहे आणि इकडे देवेंद्र आहे. हे माझे विद्यार्थी असे आहेत की ते स्वतंत्र प्रज्ञेचे विद्यार्थी आहेत. तर त्यामुळे मला कधी ते सांगत नाही की सर तुम्ही आमचे सर आहेत पण पब्लिकली, पण ती मला जाहीर सांगतो की ते माझे विद्यार्थी आहेत इथे. तर ते हे सगळं असं आम्ही लोकशाहीच्या अंगाने खेळीमेळीनं करूया आपण हे. आणि ह्या 2 सूचना ज्या केल्यात त्याने त्याला धरूनच आपण पुढचा परिसंवाद सुरू ठेवूया. आणि वेळेचं बंधन तुम्ही वेळ दिलेलं आहे ह्याच्यामध्ये, तर जोपर्यंत ह्यांना ऐकायची तयारी यांचे श्रोत्यांची आणि सहभागी व्हायची तयारी आहे तोपर्यंत आपण चालू ठेवूया. तसं तुम्ही सुरू करा. मग काय पहिला म्हणजे कसं काय डेफिनेशनच कशी? काहीतरी सांकेतिक मर्यादा म्हणून तरी आपण 8 वाजायच्या पुढे चर्चा करूया नको. तसंच जर वाटलं तर एक 10-15 मिनटं आपण अध्यक्षांच्या परवानगीने थोडंसं वाढवू शकतो. परंतु साधारणपणे एक त्याचा ढाचा ठरला म्हणजे आपल्या मुद्द्यांच्या मांडणीला सुद्धा वेळेचं एक बंधन चांगलं प्राप्त होतं. आत्ता प्रसार माध्यमं आणि लोकशाही अशा प्रकारचा विषय आहे. पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जे देश स्वतंत्र झाले त्या देशातला भारत हा जवळजवळ आपण असं म्हणू शकतो एकमेव देश आहे स्वतंत्र झालेल्या दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये की जिथे लौकिक अर्थाने लोकशाही टिकून आहे. लौकिक अर्थाने अशा अर्थाने म्हटलं की अनेक अर्थाने ती प्रत्यक्षात अस्तित्वात नाही हे पण आपण अनुभवाला घेत असतो. परंतु लौकिक अर्थाने सुद्धा कोणत्याही देशात दुसऱ्या महायुद्धानंतर 70 वर्ष लोकशाही टिकलेली नाही. आफ्रिकेतल्या कोणत्याही ठिकाणी नाही, दक्षिण अमेरिकेमध्ये नाही, मध्यपूर्व आशियामध्ये नाही. चीनमध्ये क्रांती 1949 मध्ये झाली, पण मगाशी म्हटलं त्या अर्थाने लौकिक अर्थाने तिथे सुद्धा लोकशाही नाही. तीच गोष्ट आपण व्हिएटनाम किंवा इतर कम्युनिस्ट देशांच्या बद्दलचं म्हणू शकतो. साधारणपणे 1966 ते 76 या काळामध्ये प्रामुख्याने, जरी मुद्दा अगोदर मांडला गेला होता तरी त्यावेळेला प्रामुख्याने पीपल्स डेमोक्रेसी नावाचा विषय किंवा न्यू डेमोक्रेसी नावाचा विषय लोकांसमोर मांडला गेला. पीपल्स डेमोक्रेसी हे तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्रच आहे. त्याच्यामुळे हळूहळू म्हणजे मुख्यतः दुसऱ्या महायुद्धानंतर आणि विशेषतः चीनमधल्या क्रांतीनंतर आणि प्रामुख्याने सांस्कृतिक क्रांतीच्या काळामध्ये लोकशाही म्हणजे काय आणि हे निरनिराळे घटक ज्याची चर्चा अगोदरच पूर्वी होत होती, म्हणजे बुर्जवा डेमोक्रेसी, प्रॉलेटेरियन डेमोक्रेसी, ह्या सगळ्या चर्चा होत होत्या. परंतु त्या चर्चांना एक प्रकारे आंतरराष्ट्रीय संदर्भ प्राप्त होत गेलेत ते 1949च्या चीनमधल्या क्रांतीनंतर आणि प्रामुख्याने सांस्कृतिक क्रांतीच्या काळात. आणि ज्यावेळेला खुद्द अमेरिकेमध्ये तिथल्या लोकशाही संस्थांच्याबद्दल तिथल्याच काही तरुणांनी प्रश्न उपस्थित केले, तेव्हापासून तो प्रश्न अधिक वेगाने जागतिक स्तरावरती पसरला. भारताचं भाग्य म्हणूया किंवा भारताचं आपण त्यात योगदान म्हणूया
की भारत सुदैवाने या सगळ्या चर्चांमध्ये, म्हणून मी लौकिकत्वाने म्हटलं, सहभागी होऊ शकला 1947 पासून ते आत्तापर्यंत. आपल्याच शेजारी आपल्याच बरोबर फक्त 24 तासाच्या अंतराने जो देश स्वतंत्र झाला, त्याच फाळणीतनं स्वतंत्र झाला तो म्हणजे पाकिस्तान. तिथे 47 पासून ते आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 70 वर्षामध्ये जास्तीत जास्त 10 वर्ष लोकशाही टिकून राहिली. कधी कधी असंही तिकडे मला जाणवलं पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर की अगदी जनरल मुशर्रफच्या काळामध्ये सुद्धा तिथल्या वर्तमानपत्रामध्ये खूप परखड टीका त्यांच्या सरकारवर येत असे. त्यामुळे पाकिस्तानमधल्या लष्करी हुकुमशाहीच्या काळामध्ये सुद्धा पाकिस्तानी वर्तमानपत्रांमध्ये किंवा 1-2 चॅनल होते, जिओ नावाचा एक चॅनल, ज्याच्यामध्ये सरकारवरती, लष्करावरती बऱ्यापैकी परखड टीका होत असे. त्यातला एक मुद्दा छोटासा माहिती म्हणून सांगतो. पाकिस्तानमधलं कोणतंही वर्तमानपत्र हे कमीत कमी 20 रुपयाचं असतं, काही 25 रुपयाचे असतात. आपल्याकडे जे इंडिया टुडे किंवा आउटलुक आहे त्या आकाराचं त्यांच्याकडे हेराल्ड नावाचं जे मासिक आहे, साप्ताहिक आहे, त्याची किंमत 200 ते आता 250 रुपये आहे. जी आपल्याकडे पूर्वी 10 रुपये, मग 20 रुपये, 25 रुपये, आता 40 रुपये काही ठिकाणी आहे, ते 250 रुपये आहे. याचं कारण असं की तिथल्या वर्तमानपत्रांमध्ये, आणि त्यांची पानंही कमी आहे, कोणत्याही डॉन किंवा कोणत्याही फ्रायडे टाइम्स विकली आहे त्याचा कोणत्याही वर्तमानपत्रांची पानं ही 24 पानाच्या वर नाही, साप्ताहिकाची 36 पानाच्या वर नाही. हा इंडिया टुडेसारखा अंक आहे, तो असतो 200 पानी, त्याला 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जाहिराती अभावाने असतात, सरकारी जाहिराती अभावाने असतात, म्हणूनच त्याची किंमत जास्त असते. कारण ते पूर्णपणे लोकांच्या खरेदीवरतीच ती वर्तमानपत्रं चालतात. याचाच अर्थ असा की ती वर्तमानपत्रं अजून चालू आहेत, म्हणजे त्या हुकुमशाही परिस्थितीमध्ये सुद्धा लोक ती वर्तमानपत्रं विकत घेत आहेत आणि त्यांनी ती टिकवून ठेवलेली आहे. दुसरं उदाहरण आपण इंग्लंडसारख्या लोकशाहीतलं घेऊ शकतो. BBC हे जे इंग्लंडमध्ये चालणारं वाहिनी आहे, इंग्लंडमध्ये चालणारं चॅनल आहे, त्याच्यामध्ये कमर्शियल ॲडव्हर्टिजमेंट नसतात आणि ढोबळमानाने आपण असं म्हणू शकतो की त्याला सरकारच्या आर्थिक बळावरती BBC चालत नाही. BBC वर्ल्ड जे आपल्याला दिसतं ते वेगळं आहे, ते त्यांची दुसरी उपसंस्था आहे. BBC हे संपूर्णपणे लोकांच्या वर्गणीवरती चालणारा चॅनल आहे, सरकारच्या मदतीवरती किंवा जाहिरातींवरती किंवा कुठच्या कॉर्पोरेट ग्रुपच्या मालकीचा BBC नाही. एक पाकिस्तानमधलं उदाहरण हुकुमशाहीतलं दिलं, दुसरं इंग्लंडमधलं लोकशाहीचं उदाहरण दिलं, तिसरं चीनमध्ये आणि रशियामध्ये. 2 संदर्भ अशासाठी लक्षात ठेवायचे की चीनमध्ये इंटरनेटचा विस्तार झाल्यानंतर कितीही जरी आपण टीका केली, चीनमध्ये कशी हुकुमशाही आहे वगैरे, तरीसुद्धा चीनमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे पर्यायी आणि समांतर विचार मोठ्या प्रमाणावरती प्रस्तुत झाले आहेत. खरं म्हणजे ह्याचा सुद्धा प्रसार हा प्रत्यक्ष इतक्या प्रमाणावर इंटरनेट व्हायच्या अगोदरसुद्धा झाला होता. नाहीतर चीनवर टीका करणाऱ्या लोकांना ह्याचं उत्तर देता येत नाही की अधिकृतपणे कम्युनिस्ट पक्षाची कोट अनकोट हुकुमशाही राजवट असताना टॅनामेन स्क्वेअरमध्ये साधारणपणे 12 ते 15 लाख तरुण मुख्यतः हे जमा झाले. ते कोणत्या माध्यमातून जमा झाले? कोणत्या वर्तमानपत्रात? 89 साली इंटरनेट नव्हतं, व्हॉट्सॲप नव्हतं, मोबाईल फोन नव्हते, काही नव्हतं. 89मध्ये 12 ते 15 लाख विद्यार्थी टॅनामेन स्क्वेअरमध्ये जमा झाले आणि त्यांनी त्यांच्या कम्युनिस्ट सरकारच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात नुसती भूमिका घेतली नाही, 1 महिना ते तिकडे तळ येऊन बसलेले होते. जर संपूर्ण आपल्याला फक्त 2च दृश्य दाखवले जातात, टँक समोर उभा राहिलेला तो मुलगा आणि त्याच्यामुळे तो कशी दडपशाही आहे, परंतु तो टँक समोर उभा राहिला मुलगा आणि त्या मुलाच्या पाठीमागे 15 लाख तरुणांचं बळ होतं, हाही मुद्दा त्याच्याबरोबर सांगायला हवा. म्हणजे तिथल्या सुद्धा प्रस्थापिताला तिथल्या सामान्य माणसांकडनं आव्हान मिळायला लागलेलं होतं. प्रमाण आणि त्याचं परिमाण याची आत्ता मी चर्चा करत नाही. मी आत्ता निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने प्रसारमाध्यमं समाजावरती लोकशाही असलेल्या किंवा लौकिक लोकशाही असलेल्या किंवा नसलेल्या ठिकाणी कसा समाजावरती संस्कार करतायत ह्याची ती उदाहरणं आहेत.
आपल्याला मगाशी म्हणून मी त्या अर्थाने भाग्य आहे असं म्हटलं की आत्ता जरी जवळजवळ सर्व प्रसारमाध्यमांवरती म्हणजे वर्तमानपत्रांवरती अप्रत्यक्ष बंधनं कधी मालकांची, कधी सरकारची आणि कधीकधी लोकांची सुद्धा, लोकांची म्हणजे लोकसंघटनांची सुद्धा ज्या प्रकारची बंधनं येतात त्या प्रकारची बंधनं लक्षात घेऊन आपण बऱ्यापैकी वर्तमानपत्रांचं स्वातंत्र्य टिकवू शकलो आहे. याचा अर्थ ते कायम प्रमाणात टिकून राहील किंवा आत्ताच ते मोठ्या प्रमाणात टिकू नये असं म्हणण्याची जरी माझी हिंमत नसली तरी पण ते काही प्रमाणात टिकू नये ह्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक टेलिव्हिजनमध्ये आत्ता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ज्या प्रकारचा दबाव विविध माध्यमांच्या मार्फत म्हणजे सरकारी जाहिराती, मुख्यतः सरकारचे पैसे किंवा कॉर्पोरेट, आता आपल्याकडचे जे एकूण टेलिव्हिजन चॅनल्स आहेत त्याच्यातल्या जवळजवळ 67% टेलिव्हिजन चॅनल्सची ओनरशिप, मेनलाईन चॅनल्सची ओनरशिप 67% ही फक्त एकाच ग्रुपकडे म्हणजे रिलायन्सकडे आहे आणि रिलायन्सच्या माध्यमातून ते चालतात. याचा अर्थ प्रत्येक वेळेला संध्याकाळी दररोज मुकेश अंबानी फोन करून सांगत नाहीत की आता ही बातमी द्या, ही बातमी देऊ नका, परंतु मालकी असलीच एकदा तशी की त्याची बंधनं अप्रत्यक्षपणे तिथल्या संपादकीय विभागामध्ये सांगितली जातात आणि त्या प्रकारे ती पाळलीही जातात. याची उत्तम उदाहरणामध्ये अलीकडच्या काळामध्ये नावं घेत नाही मी, ज्या प्रकारे बदल झालेले आहेत संपादकांना किंवा अँकर्सना ज्या पद्धतीने नोकऱ्यांवरनं राजीनामे द्यायला लागले. मोठी उदाहरणं आपल्याला माहिती आहेत, म्हणजे बरखा दत्तला जायला लागलेलं आहे. दुसरं मोठं उदाहरण आहे म्हणजे राजदीप सरदेसाईला CNN IBNमधनं इंडिया टुडेमध्ये यायला लागलेलं आहे. हिंदुस्तान टाइम्समधनं घोषला तिकडून जायला लागलेलं. अशी उदाहरणं आहेत संपादकांना किंवा अनेक लोकांना जायला लागण्याची किंवा काढून टाकून जाण्याची किंवा राजीनामा द्यायला सांगितल्याची, परंतु तरीही संपूर्ण इमारत अजून कोसळलेली नाही. पोखरली इतक्या प्रमाणात पोखरली गेले की प्रामुख्याने गेल्या 4 किंवा 5 वर्षामध्ये पोखरले गेले हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. या 4-5 वर्षातच नरेंद्र मोदी प्रणित भाजपचं राज्य आहे, त्याचाही त्याच्याशी संबंध आहे. त्यामुळेच आत्ता अलीकडे असं म्हटलं जातं की ह्या लोकशाहीमध्ये आपल्या आत्ताच्या प्रसारमाध्यमांवरती प्रचंड दडपण आहे. त्यांना मोकळेपणाने लिहिता, बोलता, वाचता, दाखवता येत नाही आणि ती टीका बऱ्याच अंशी रास्त आहे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. असं असून सुद्धा वायर आहे, स्क्रोल आहे, प्रचंड प्रमाणावरती ज्या टेक्नॉलॉजीचा उदय भांडवली कंपन्यांच्या मार्फतच झाला त्याच टेक्नॉलॉजीच्या इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारची माणसं कधी वाईट हे पण त्या स्वातंत्र्यामध्ये गृहीत आहेत. मी बरोबर 10 मिनटं बोललो आहे, आता मी थांबतो. मीच आहे एक्सप्रेसवरती. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आत्ता जो वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जाहीर झाला, आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की भारत काही जणांशी शेअर केल्यावरती ते म्हणायचे मग त्यात काय झालं, 2 अंकांनीच फक्त वाढलाय ना. किंवा अफगाणिस्तानामध्ये काय भारतामध्ये पत्रकारांवरती एवढे हल्ले होतात, अफगाणिस्तानामध्ये काय होतं बघा. महाराष्ट्रामध्ये का बरोबर स्वतःची तुलना, सेल्फ इम्पोज्ड सेन्सॉरशिप जो मला पत्रकार म्हणून खूप घातक वाटतो. केतकर सरांनी सांगितल्याप्रमाणे येस 100% विविध माध्यम स्थानिक वार्ताहरापर्यंत प्रत्येकाला असं वाटतंय की विद्यमान सत्तेच्या विरोधात मला काही द्यायचंच नाहीये. हा मला लोकशाही पुढचा सर्वात मोठा धोका वाटतोय. म्हणजे ही फेज होती की समजा एखादा पत्रकार घेऊन आलेला आहे रिपोर्ट सरकारच्या विरोधामध्ये आणि तो छापला जात नाहीये, संपादक तो स्वीकारत नाहीये, तो एडिट करून बदलतोय. पण सर आता अजून ह्याच्या पलीकडे आपण असं पोहोचलेलो आहोत की पत्रकारांना, वार्ताहरांना त्याच्यात काही चुकीचं दिसतच नाहीये की जे काम प्रस्थापित सरकारचं PR पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट करत असतं तेच काम पत्रकारांना वाटतंय आपलं काम आहे. म्हणजे स्वच्छ भारत अभियानाच्या सक्सेस स्टोरीज देणं हे माझं काम कधीच नसतं की तेव्हा मग काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असो का भाजप शिवसेनेचं सरकार असो, की पत्रकारांचं काम हे अँटी एस्टॅब्लिशमेंटचंच आहे, विरोधी पक्षांचंच आहे. हे लोकही विसरली आहेत, हे सत्ताधारीही विसरलेले आहेत आणि हे पत्रकारही विसरलेले आहेत. हा मला काम करत असताना जाणवणारा मोठा एक धोका दिसतो. त्याच्यामुळे होतंय काय की सरकारला उघडं पाडणार आहे किंवा सरकारचे फॅक्ट्स, सरकारच्या जाहिरातीमध्ये असणारी आकडेवारी कशी खोटी आहे हे दाखवणारे जेव्हा रिपोर्ट येतात तेव्हा हे आमच्या विरोधात आहेत म्हणून पिन पॉईंट केलं जातं.
जे जास्त धोकादायक आहे. किती संडास बांधले, महाराष्ट्र सरकारने किती संडास बांधले हे सांगण्यासाठी कुठल्या वार्ताहराची गरज नाही. त्याच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट काम करतच आहे. मात्र बांधलेले संडास हे कसे, पाणी नाही आहे तिथे, पाण्याअभावी आहेत असं एखाद्या वार्ताहरांनी जर का, मुळात हे वार्ताहरांना आज दिसतच नाही आहे. सगळे वार्ताहरही भक्त बनलेले आहेत, त्याच्यानंतर डेस्कवरची मंडळी पण भक्त बनलेली आहे आणि माध्यम संस्थांमधली लिडरशिपची मंडळी पण भक्त बनलेली आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बातमी आहे हे दिसत नाही आहे. आणि विशेषतः 2004 पासून आपण जर का विचार केला, रामचंद्र गुहा जसं म्हणतात की आपल्या सगळ्या लोकसभा, सगळ्या इलेक्शन्स हे जर का माइलस्टोन आपण पकडले तर 2004ला आम्हाला मीडियाची मालकी बदलल्यामुळे काय झालं, प्रत्यक्ष काम करत असताना की फील्डवरती रिपोर्टर्सना पाठवणं, की तुम्ही फील्डवरती गेल्याशिवाय वस्तुस्थितीचं वार्तांकनच करू शकत नाही. 2004ला काही प्रमाणामध्ये फील्ड रिपोर्टिंग सुरू होतं निवडणुकांचं. 2009ला त्याचं प्रमाण कमी झालं. एक महत्त्वाचा निर्णायक बदल झाला, तो म्हणजे सर्व राजकीय पक्षांच्या, अर्थात सुरुवात सधन असलेल्या भाजपने केली, त्यांची स्वतःची ओबी व्हॅन आली 2009च्या इलेक्शनमध्ये. भाजपची ओबी व्हॅन आल्यानंतर इतर पक्षांनी पण ती ओबी व्हॅन घेतली, अर्थातच काँग्रेस फक्त. आणि त्याच्यामुळे कॉस्ट कटिंगचा भाग, की रिपोर्टरनी एक कॅमेरामन घेऊन, एक गाडी घेऊन, एक ओबी व्हॅन घेऊन 20,000 रुपये खर्च करून सभा कव्हर करायला जायची गरज नाही, हा एक ट्रेंड सुरू झाला. फक्त फ्रिक्वेन्सीज मॅच केल्या जायच्या आणि मग ज्या पक्षाची ओबी व्हॅन आहे तो पक्ष, अर्थात त्यांचा नेता कसा छान बोलतो आहे, अर्थात त्या कुठल्या कोपऱ्यामध्ये गर्दी आहे हेच दाखवायला सुरुवात झाली. ह्या बाजूला मॅनेजमेंटच्या लेवलला सुद्धा एखादा ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी पत्रकाराला पाठवण्याच्या ऐवजी 4 तज्ज्ञ घेऊन या स्टुडिओमध्ये आणि 2 तासामध्ये त्यांना एकमेकांच्या विरोधामध्ये झुंजवा, त्याच्यामध्ये असणारी प्रोडक्शन कॉस्ट ही कमी पडायला लागली. आणि परिणामतः सर्वात माध्यमां पत्रकारितेचा जो आत्मा होता, पीपल कनेक्ट, ग्राउंड कनेक्ट, तो तिथे 2014च्या इलेक्शनमध्ये पूर्णतः मारला गेला. आणि जे पुढे जाऊन आपल्याला दिसतंय की जास्तीत जास्त काय दिसतंय आज, की कुठल्या वर्तमानपत्र असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्यातल्या बातम्यांमध्ये, प्रसारमाध्यमांमध्ये हा सामान्य माणूस कुठेच दिसत नाहीये. त्यामुळे माध्यमांमधला सामान्य माणूस ह्या सगळ्यामध्ये हरवला आणि सामान्य माणसाच्या हातातला त्यांच्या मतावरचा प्रसार माध्यमांचा प्रभाव पण सर हरवलेला आहे. 2004मध्ये फेसबुक आलं, 2009मध्ये ट्विटर आलं, 2006मध्ये ट्विटर आलं आणि 2009मध्ये व्हॉट्सअप आलेलं आहे. आज तुम्ही कुठल्याही टपरीवरती, चौकामध्ये, चावडीला जाऊन उभे राहा आणि ऐका, लोक जे बोलत असतात त्यांना विचारा हे तुला कसं कळलं, तो म्हणतो हे व्हॉट्सअपला आलं होतं. हीच गोष्ट तुम्ही न्यूजरूममध्ये विचारा की ही बातमी तुला कुठे मिळाली, हा फोटो तुला कुठून आला, हा व्हिडिओ कुठून आला, व्हॉट्सअपवरती आला. त्याच्यामुळे ऑथेंटिसिटी, विश्वासार्हता आणि सत्यता ही जी पत्रकारांची कनेक्ट होती, ग्राउंड कनेक्ट होती, ती आज पूर्ण कोलॅप्स झालेली आहे. आज पत्रकारांचा कुठल्याही प्रकारे लोकांशी संबंध राहिलेला नाही आहे, लोकांचा पत्रकारांशी संबंध राहिलेला नाही आहे. जे घटक, मग ते उद्योजक असतील किंवा राजकीय पक्ष असतील, साधना खर्च करू शकता आहेत, त्यांच्याच फक्त बातम्या येत आहेत. म्हणजे काल परवापर्यंत राजेंद्र गावित हे काँग्रेसमध्ये असेपर्यंत त्यांची एकही प्रेस न्यूज नव्हती. आणि द मोमेंट राजेंद्र गावितांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावरती दिवसाला 4-4 प्रेस रिलीज भाजप पालघर नावानी सगळ्या पत्रकारांच्या मेलबॉक्समध्ये यायला लागल्या. राजेंद्र गावित बदलले का? नाही. पालघर मतदारसंघातली परिस्थिती बदलली का? नाही. फक्त राजेंद्र गावित भाजपमध्ये गेल्यामुळे पूर्ण मीडिया मॅनेजमेंट हे बदलून गेलं. आणि जे नॉम चॉम्स्कीनी तेव्हा मांडलेलं 1986मध्ये, ज्याचा प्रत्यय आज आम्ही पाहतो आहोत की आज मीडिया काय करते, व्हर्च्युअल रियालिटी एक खूप उभी करते आहे. जे दिसत आहे की एखादा रिपोर्टर कुठे उभा आहे हे जिथे तुम्हाला प्रत्यक्ष स्क्रीनवरती दिसतंय तिथे तो असतोच असं नाही. व्हर्च्युअल स्टुडिओ तयार केले जात आहेत, व्हर्च्युअल इश्यूजवरती चर्चा होते आहे की एखादा जवान शहीद झाला तर राष्ट्रवादाचं सगळ्यांना खूप उदाहरण येतं आणि राष्ट्रवादावरती तासनतास चर्चा होतात आणि त्या शहीदांच्या विधवा ज्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत, ज्यांना कंपन्सेशन मिळत नाही आहेत, आज 25 ते 30 विधवा दारोदारी फिरत आहेत, त्यांची बातमी होत नाही आहे. त्यामुळे इश्यूजही व्हर्च्युअल, मांडणारेही व्हर्च्युअल, पत्रकारही व्हर्च्युअलच काम करत आहेत.
दुसरीकडे अशा प्रत्येक विषयावरती असं दिसतं आहे की रिअल इश्यूज जे आहेत ते आज वर्तमानपत्रांमध्ये किंवा चॅनल्सवरती येताना दिसत नाही आहे. ती स्पेसच कमी झालेली आहे आणि हा लोकशाही पुढचा सर्वात मोठा धोका आहे असं मला वाटतं. एकच फक्त मुद्दा याच्यात ते म्हणले ते त्याला फक्त पूरक सांगतोय. आपल्याकडे अजून तरीसुद्धा आत्ता उत्तर प्रदेशमध्ये 14 पत्रकार ठार मारले गेले, बंगालमध्ये 6 पत्रकार मारले गेले आहेत. अशा ठिकठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये पत्रकार ठार मारले जाण्याची हे वाढते, ही संख्या वाढते. त्यामुळे त्या प्रकारचा दबाव जो सर्वसाधारणपणे आपल्याला जिथे निखळ हुकुमशाही आहे म्हणजे पाकिस्तानमध्ये, नॉर्थ कोरियामध्ये असं म्हटलं जातं आणि आपण सांगितलं तर मिडल ईस्टमध्ये त्या दिशेने आपला प्रवास चालू आहे. अफगाणिस्तानमध्ये परवा अफगाणिस्तानमध्ये 9 पत्रकार मेले, त्या दिशेने आपला प्रवास चालू आहे. त्यामुळे आत्ताच जर जे दीप्तीने सांगितलं तर त्याच्या बाहेरचे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी त्या मालकशाहीच्या, सरकारशाहीच्या आणि या दडपशाहीच्या विरोधात असलेली ही इतर माध्यमांचा वापर जर केला नाही तर हेच प्रकार आपल्याकडे सुद्धा होऊ शकतील. किंबहुना तसे होत आहेत, प्रत्यक्षात होत आहेत. दडपणं त्यांनी सांगितली ती वेगवेगळ्या प्रकारची, त्याची मी पुनरुक्ती करू इच्छित नाही. पण फार मोठ्या प्रमाणावरची दडपणं सध्या पत्रकारांवरती, त्यांनी आणलेल्या स्टोरीवरती, त्यांनी विशेषतः केलेल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरीवरती, त्याला पैसे न देणं, प्रवासांसुद्धा न पाठवणं इतपंच ते छापण्यापर्यंत बंधनं आहेत. ती बंधनं प्रत्येक वेळेला मालक सांगायला येत नाही. तिथला स्थानिक न्यूज एडिटर किंवा चीफ एडिटर हाच सांगतो. यातला फक्त एक शेवटचा मुद्दा सांगतो, याच्यामध्ये ज्याची चर्चा आपण नंतर करू. याच्यामध्ये आयडिओलॉजी किंवा विचारसरणी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आत्ता जवळजवळ माझ्या अनुभवाने आकडा चुकेल 60 ते 70% जे ह्या स्तरावरचे पत्रकार आहेत त्यांची विचारसरणीच आपण असं म्हणू शकतो की अत्यंत प्रतिगामी, सनातनी किंवा क्लोज टू सेंटर राईट अशी आहे. याचा अर्थ त्यांनी लेफ्टच असलं पाहिजे असं नाही, त्यांनी ओपन असलं पाहिजे, त्यांनी खुलं असलं पाहिजे. तो खुलेपणा 70% ह्या स्तरावरच्या पत्रकारांमध्येच नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मुकेश अंबानींनी किंवा नरेंद्र मोदींनी किंवा स्मृती इराणींनी काही सांगायची गरज नाही आहे. ते स्वतःच एक प्रकारची अंतर्गत हुकुमशाही चालवत आहेत आणि त्याचा परिणाम असा आपण पाहतोय की सगळ्या समाजामध्ये एकाच पद्धतीने बोलण्याचे इको चेंबर्स ज्याला म्हणतात ते इको चेंबर्स आपण तयार करतोय. नाहीतर आपल्याला सांगता येणार नाही की 2014 नंतर इतके इको चेंबर्स आपल्या आजूबाजूला कसे निर्माण झाले. त्यामुळे आपल्याकडे असं म्हणता येईल की फारच सफाईने माध्यमांवरचा दबाव वाढत चालला. दोन्ही वक्त्यांनी कुमार आणि दीप्तीने आपल्यासमोर महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि एकूणच वृत्तपत्र आणि लोकशाहीला आवश्यक असलेलं सामाजिक भान ह्याच्यामध्ये अंतर पडत चाललेलं आहे. आणि वृत्तपत्रांनी खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणतो की समाजामध्ये रिझन असतं, विवेक असतो, त्या विवेकाला मोबलाईज करण्याचं काम करायला लागतं. ते फारच प्रोॲक्टिव्ह पद्धतीने करायला लागतं. म्हणजे विवेक असतो पण तो कुठेतरी थिजलेला असतो, दडून बसलेला असतो. त्याला जागृत करण्याचं काम वृत्तपत्र करतात. विवेक म्हणजे आपल्या देशामध्ये बहुतेक वृत्तपत्रांमध्ये इक्वालिटी होर्डिंग ज्याला म्हणतात, होर्डिंग इक्वालिटी म्हणजे केवळ समानतेचे पोस्टर लागलेले असतात. वर्तमानपत्रात इतकं कामी केलं, तितक्या लोकांना आम्ही संडास बांधून दिले, इतक्या लोकांचं भलं केलं वगैरे, त्याला म्हणतात होर्डिंग इक्वालिटी. पण त्या होर्डिंगच्या पाठ्यामध्ये जे होर्डिंग आपण बघतो त्याच्या पाठ्यामध्ये फार मोठं भयंकर वास्तवसुद्धा दिलेलं असतं, ते वर्तमानपत्र दाखवत नाही. हा एक मुद्दा त्याच्यामधला महत्त्वाचा आपल्यापुढे आला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो कुमारच्या भाषणात आला आहे की जसं आपण जातीवरती किंवा स्त्रियांवरती अत्याचार करतात लोक, ते अत्याचार करताना ह्या पानावरती असं लिहिलेलं आहे आणि ते पान वाचून अत्याचार करतात असं नाही आहे. मनुस्मृतीचं हे पान वाचलं मी आता अत्याचार करतो असं होत नाही आहे. तसाच ही मंडळी जे वर्तमानपत्र त्यांच्या ताब्यात असतात ते काही नेहमीच तो म्हणतो त्याप्रमाणे सांगत नाही की आता आमच्याप्रमाणे काम करा. त्याला आपण वेगळ्या भाषेत म्हणूया की ऑथरलेस अथॉरिटी असते पण त्याचा ऑथर नसतो, तो लपलेला असतो कुठतरी. त्यामुळे आपलं असं वाटतं की फारच ऑब्जेक्टिव्हली चाललेलं आहे, त्याच्या पाठीमागे कोणाचा काही दबाव वगैरे नाही. ते फार फसवं चित्र आपल्यासमोर उभं राहू शकतं. त्यामुळे आपलं काम जे आहे ते हे आपल्यासमोर मांडतात त्यांची बाजू, पण आपलंसुद्धा काम असं आहे की हे खरंच असतं का म्हणजे स्त्रियांवरती अत्याचार होतात, दलितांवरती अत्याचार होतात, त्याच्यामध्ये अथॉरिटी असते. प्रत्येकजणच ऑथर बनतो. जसा 70%
वर्तमानपत्राचे तुमचे जे पत्रकार आहेत ते आधार म्हणतात, त्यांना दिसत नाही काय चुकीचं आणि काय खरं आहे. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे आपण शोधलं पाहिजे खरंच आहे त्याच्या पाठीमागे कोणती लिहिणारा लेखक असतो का नाही. कुठल्याही ॲक्शनच्या पाठीमागे लेखक असतो जरूर, पण हे दुसरा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. तिसरा मुद्दा जो आहे महत्त्वाचा की तो जातो वाटसरूपर्यंत, की जसं कुमारने सांगितलं की तुम्हाला जर तुमचं वर्तमानपत्र TV चॅनल जर तुमच्या स्वबळावरती उभं असेल, लोकांच्या समर्थनावरती आणि पाठिंब्यावरती आणि मदतीवरती उभं असेल, तर तुम्हाला ह्या दबावापासून तुम्हाला वेगळा करता येतं. आणि त्यामुळे वाटसरूचा जो पहिलं अपील होतं जे कुमारच्या भाषणात आलेलं आहे की आपण आपले जे माध्यम आहे, जे लोकशाहीसोबत उभे राहणारी आहे, त्यांना आपण चांगल्या पद्धतीनं जगवणं, चांगल्या कामासाठी जगवणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे असं आपण मानायला पाहिजे. पण ते आपण मानत नाही. आपण आत्ता आणि कुमार जास्त बोलू शकेल याच्याबद्दल. आपण बातमी विकत घेतो, जेव्हा आपण पेपर विकत जेव्हा आपण बातमी विकत घेतो तिथे फार मोठं एक असं झालेलं आहे की विकत घेतो म्हणजे आपण फार युटिलिटियन पद्धतीने त्याच्याकडे बघतो. आणि बातमी विकत घेतो हा महत्त्वाचा मुद्दा. विकत कशासाठी घेतो की मला माझ्या विवेकाचं दिग्दर्शन झालं पाहिजे वर्तमानपत्रातनं. मी काय कुठे चाललो काय विचार करतो ते मला समजलं पाहिजे. आणि ते माझं जे खरं आहे की खोटं आहे ते पडताळून पाहण्याची संधी वर्तमानपत्र देत आहेत, चांगली वर्तमानपत्र देतात अजूनही. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की आता काही वर्तमानपत्रामध्ये फार प्रचूर लेख येतात, विद्वान लिहितात लेख. आणि मी त्या पत्रकारांची नावं घेत नाही, पण बरंचसं आता साहित्य वैचारिक झालेलं आहे वर्तमानपत्रामध्ये, रिव्ह्यूज येतात वगैरे वगैरे. तर हे आपण बघितलं पाहिजे की आपण स्वतः आपली माध्यमं जगवली पाहिजे की इतरांवरती समोर राहण्याची गरज नाही. आणि चौथा मुद्दा जो आहे तो दीप्तीने मांडला की व्हिज्युअल जे आहे, व्हिज्युअलमध्ये बरंचसं वास्तव लपवलं जातं. आणि आपण इलेक्शनमध्ये बघतो की केवळ जिथं गर्दी आहे तिथंच कॅमेराचा फोकस असतो, बाकी खुर्च्या मोकळ्या त्याच्यामध्ये आपण काही बोलत नाही. पण गांधीचं एकच सांगतो, मी सौराष्ट्रामध्ये मीटिंगसाठी गेले होते आणि एक 10,000 लोक होते आणि काही लोक एक 5-25 लोकांचा जो ग्रुप होता तो बाहेर होता बसलेला, त्या 10,000च्या बाहेर बसलेला होता कोपऱ्यात एका ठिकाणी. आणि गांधी म्हणाले की हे कोण लोक आहेत, तर ते तेव्हाचे हरिजन लोक आहेत, पण ते तिथेच त्यांची जागा तिथेच आहे. ते त्यांना ते म्हणाले आत घ्या, त्याशिवाय मी बोलणार नाही. आणि ते म्हणाले आम्ही आत घेणार नाही. गांधीजी न बोलता गेले नाही, गांधीजी न बोलता निघून गेले. हे आपल्याला आता हे जरा अवघड आहे मानतो मी. इथे बरेचसे आपल्याला ते रुचत नाही आहे, कारण की आपण जरा जास्तच आंबेडकरवादी वगैरे आहोत, त्यामुळं तर हे आपल्याला रुचत नाही आहे, पण ते वास्तव आहे. आणि हे सांगणं आता गरजेचं आहे की हे इन्क्लुसिव्ह, फेस टू फेस, फेसबुक नाही, ही परिभाषा आपण बदलली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा मला सांगा आता की हे जे लोकशाहीकरण होतं, वायर असेल, स्कोर असेल, व्हॉट्सअप असेल वगैरे वगैरे, लोकांना आपली संधी मांडण्याचं संधी मिळते, आपले विचार मांडण्याची संधी मिळते. पण ते जास्त आपण जे काही एक समग्र वास्तव आहे, ज्याला टोटल रियालिटी ज्याला समग्र त्याच्यापासून आपण जरा लांब जातो की काय आणि आयडेंटिटी चक्रामध्ये फसतो की काय, असं नाही का वाटत. पण त्याचा एका बाजूनं असं होतं की आपण इतरांना संधी मिळते आपलं म्हणणं मांडण्याची, जे वर्तमानपत्रात मिळत नाही आहे. पण त्यांना कुठेतरी एकत्र येण्याची शक्यता कशी निर्माण करतात वर्तमानपत्रात, हा फार कळीचा मुद्दा मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे एका बाजूने टेक्नॉलॉजीने आपल्याला खूप ऑप्शन्स दिलेले आहेत निर्माण करून, व्हॉट्सअप आणि इंटरनेट. पण प्रत्यक्षात तुम्ही लोकांचा व्यवहार पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की लोक स्वतःहूनच इको चेंबर तयार करतात आणि त्या इको चेंबरमध्ये बसतात. म्हणजे सर्रास आणि अक्षर त्यांचा जो सर्व्हरवरती जो एडिटोरियल कंट्रोल असतो, तो एडिटोरियल कंट्रोल अक्षरशः सांगतो की हे विचार घेणार नाही, असं आत्ता प्रत्यक्षात सुरू आहे. म्हणजे आपल्या लक्षात येत नाही, दिसायला दिसतं की व्हॉट्सअपवरती मला पाहिजे ते मी लिहू शकतोय, परंतु एक असा कुठचा तरी टप्पा येतो की त्या टप्प्यावरती त्या सर्व्हरवरती तिकडे बसलेला कोणतरी एडिटर सांगतो की हे आम्ही घेणार नाही, कारण हे ॲब्युझिव्ह आहे, किंवा हे ऑब्सिन आहे, किंवा हे अयोग्य आहे, किंवा हे अनैतिक आहे, किंवा हे समाजामध्ये चुकीचा आणि जे समाजामध्ये योग्य विचार मांडणार आहे त्यालाच हे अशा प्रकारच्या अशा अटी घातल्या जातात. आणि त्याच्यामुळे तो चोम्स्कीचा जो त्यांनी उल्लेख केला की मॅन्युफॅक्चर्ड कन्सेंट, असे चोम्स्कीनी संकल्पना मांडली होती की नव्या टेक्नॉलॉजीच्या आधारे, आणि ते त्यांनी पूर्वी मांडले नवी टेक्नॉलॉजी यायच्या अगोदर, की आत्ता मीडिया कशा प्रकारे
ऑपरेट होतो, तर आपला सगळ्यांचा एक मॅन्युफॅक्चर्ड कन्सेंट तयार केला जातो. ह्याची 2 उत्तम उदाहरणं आहेत, ते तर मग त्यांना कोणाला तरी सांगतो. एक म्हणजे तुम्हाला माहिती असेल, व्हिएतनाम वॉर सुरू ज्यावेळेस झालं, म्हणजे अमेरिकेच्या पार्श्वभूमीचा, अमेरिकेच्या हस्तक्षेपाचं व्हिएतनाम वॉर सुरू झालं, ते साधारणपणे 1962-63 केनेडी सत्तेत असताना झालं. त्यावेळेला त्यांनी सुरुवातीला 5000 ॲडवायझर किंवा सल्लागार पाठवले. ते लष्करी सल्लागार होते व्हिएतनाम. 63 केनेडींची हत्या झाली. तोपर्यंत फक्त तिकडे असे मर्यादित लोक होते आणि ते मोठ्या प्रमाणावरती काही वायुदल, लष्कर असं काही व्हिएतनाममध्ये तेवढं गेलेलं नव्हतं. 1963 ते 1968 लिंडन जॉन्सन अध्यक्ष असताना त्या काळामध्ये व्हिएतनाममधलं हे हस्तक्षेप वाढत जवळजवळ पुढे 2 लाख 3 लाख अशापर्यंत सैन्य तिथे जायला लागलं. ते जायला लागल्यानंतर लगेच अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांचा किंवा तरुणांचा किंवा कॉलेजमधल्या तरुणांचा त्याला विरोध झाला नाही. त्यांना विरोध व्हायला लागला. तो 1968 जे टेट ऑफेन्सिव्ह म्हणून ओळखलं जातं, त्या टेट ऑफेन्सिव्ह नंतर ज्या वेळेला व्हिएतनाममध्ये ज्यांच्याकडे वायुदल नव्हतं, ज्यांच्याकडे टँक्स नव्हते, ज्यांच्याकडे केलिश्निकोव नव्हत्या, ज्यांच्याकडे AK-47 नव्हते, ज्यांच्याकडे प्रभावी हातबॉम्ब नव्हते, अशा व्हिएतनामी लोकांकडनं ज्या वेळेला अमेरिकेचे सशस्त्र अतिशय बलाढ्य अशा सैन्यावरती हल्ले व्हायला लागले आणि त्यांचे सैनिक मेल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांना बॉडी बॅग्स म्हणायचे किंवा बॉडी बॉक्सेस म्हणायचे. त्या बॉडी बॅग्स ज्यावेळेला अमेरिकेत यायला लागल्या आणि त्या ज्या वेळेला टेलिव्हिजनवरती दिसायला लागल्या, त्या टेलिव्हिजनवरती दाखवताना त्या टेलिव्हिजन माध्यमाचा वापर ही मुलं तिकडे राष्ट्रासाठी लढतायत म्हणून दाखवायला सुरुवात झाली. पण हळूहळू त्याचा उलटा परिणाम व्हायला लागला की आपली मुलं आपल्या राष्ट्रासाठी म्हणजे अमेरिकेसाठी तिथे व्हिएतनाममध्ये जाऊन इतकी मरतायत की दररोज टेलिव्हिजनवरती बॉडी बॅग्स येत आहेत. ह्या दृश्याने तिकडे प्रक्षोभ व्हायला निर्माण झाला आणि तो प्रक्षोभ 2 कारणांनी निर्माण झाला. एक, ती तरुण मुलं जी होती त्यांचे कुठे ना कुठेतरी कॅम्पसेसमध्ये, कॉलेजमध्ये, नेबरहूडमध्ये कॉन्टॅक्ट्स होते, कोणाच्या तरी कुटुंबातली होती आणि त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी प्रामुख्याने जवळजवळ 60% कृष्णवर्णीय तरुण होते. कारण त्यांच्याकडे जी ड्राफ्ट सिस्टीम होती, त्या ड्राफ्ट सिस्टीममध्ये एक प्रकारचं कंपल्सरी सैनिकीकरण होतं आणि श्रीमंत गौरवर्णीय तरुण त्यातनं स्वतःला विविध मार्गांनी मुक्त करून घेऊ शकत असे. परंतु गरीब आणि कृष्णवर्णीय, गरीब व्हाईट आणि गरीब ब्लॅक हे करून घेऊ शकत नसत. त्यामुळे तिथे मरणारी मुलं ही त्या वर्गातली असत. त्याच्याबद्दलचा पहिला असंतोष काही प्रमाणामध्ये हा कॅम्पसवरती झाला. त्या कॅम्पसमधलीच तरुण मुलं पत्रकार होती, त्या पत्रकारांमध्ये तो आला आणि मग त्याला ज्याला आपण लिबरल प्रेस म्हणतो, न्यूयॉर्क टाइम्स पद्धतीने तिथे तो व्यक्त व्हायला लागला आणि मग अँटी वॉर मुवमेंट ज्याला म्हटलं जातं, युद्धविरोधी चळवळ, ही 1967च्या एंडला किंवा 68च्या टेट ऑफेन्सिव्ह नंतर 1968 नंतर सुरू झाली. ती इतकी वेगाने झपाट्याने पसरली की 1974 व्हिएतनाम स्वतंत्र झाला. त्यावेळेला अमेरिकेत त्या व्हिएतनामच्या स्वातंत्र्याला सर्वात जास्त पाठिंबा होता. म्हणजे जगभर जेवढा होता तेवढाच अमेरिकेमधल्या तरुणांमध्ये, अमेरिकन समाजामध्ये व्हिएतनामला पाठिंबा तयार झाला. त्या अमेरिकेतल्या माध्यमांच्या व्हिएतनामच्या पाठिंब्यामुळे रॉबर्ट मॅकनमाराने असं म्हणायला सुरुवात केली की नॉट ओनली व्हिएतनाम इज अगेन्स्ट अस बट इवन द मीडिया इज अगेन्स्ट अस. आणि त्याच्यातनं शिकून आत्ता ह्या घडीला आपण इथे बसलोय, त्यावेळेला सिरियामध्ये माणसं मरतायत, पॅलेस्टीनमध्ये माणसं मरतायत, संपूर्ण मध्यपूर्व आशिया पूर्णपणे पेटून आलेला आहे. पण आता कुठेही अमेरिकेत किंवा युरोपमध्ये युद्धविरोधी चळवळ नाही. याचं कारण त्यांनी असं बघितलं, रॉबर्ट मॅकनमाराने त्यावेळेला, की हे अशी मुलं तयार होत आहेत युद्धाच्या विरोधात या मीडियामार्फत. तर मीडिया आपण मॅनेज केला पाहिजे म्हणून एम्बेडेड जर्नलिस्ट नावाची एक नवीन संकल्पना आली. म्हणजे जे पत्रकार आहेत ते बांधलेले, एम्बेडेड म्हणजे बांधलेला पत्रकार, त्या बांधलेल्या पत्रकाराला सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज देऊन त्यांनी सांगायचं, तू इथे बगदादला जा, तू इथे काबूलला जा आणि आम्ही तुला सर्व सोयी करून देऊ आणि तुला बातम्या पण देऊ. मग अशी यांनी सांगितलं तसा प्रेस रिलीजच देऊ. एकदम गावितांना जसा प्रेस रिलीज मिळायला लागले तसे अमेरिका प्रेस रिलीज. आणि मग आता जो आपण सिरियाचा किंवा पूर्वीचा इराकचा किंवा लिबियाचं रिपोर्टिंग पाहतो, ते एम्बेडेड जर्नलिस्टांनी केलेलं एस्टॅब्लिशमेंट रिपोर्टिंग आहे, प्रत्यक्ष रिपोर्टिंग नाही. त्यामुळे कधी कधी आपल्या लक्षात येईल एकदम एखाद्या महिन्यात सिरियाच्या बातम्या येतात आणि मग सिरियाच्या बातम्या घडत होतात. तर तो एम्बेडेड जर्नलिझम आहे, तो अत्यंत धोकादायक आहे. ते रॉबर्ट मॅकनमारांनी कसं शोधून काढलं याचा अप्रत्यक्ष उल्लेख ज्यांनी कोणी द पोस्ट नावाचा सिनेमा पाहिला असेल त्याच्यामध्ये
थोडक्यात ती चर्चा येते आणि त्या पोस्टमध्ये ज्या वेळेला कॅथरीन ग्रॅहमला प्रश्न पडतो तिच्या बिझनेस मॅनेजमेंट कडनं की जर तुम्ही बातमी दिलीत, 71 सालची चर्चा आहे ती, पण त्याचा परिणाम शेवटपर्यंत आहे की जर तुम्ही बातमी दिलीत निक्सनच्या राजवटीला एक्सपोज करणारी, उघड पाडणारी, तर आपली कंपनी म्हणजे वॉशिंग्टन पोस्ट कंपनी, तिचा शेअर खाली उतरेल, कंपनी धोक्यात जाईल, तुम्ही तुरुंगात जाल, कंपनी बंद पडेल आणि आपले जे शेअर होल्डर्स आहेत ते आपल्याला शिवाय देतील की तुम्ही या पद्धतीने बातम्या देऊन आमच्या उत्पन्नामध्ये धोका निर्माण केला. त्यावेळेला कॅथरीन ग्रॅहम आणि बेन ब्रॅडली दोघेजण असं म्हणतात, बट द मिशन ऑफ द मीडिया, द मिशन ऑफ द न्यूजपेपर इज connected with the people to provide them truth and should not be governed by stock market. अशा पद्धतीने त्या पोस्टमध्ये शेवटचा डायलॉग या अर्थाचा, आणि त्यामुळे त्यावेळेला एक डिफाईन झालं की व्हॉट अ प्रेस इन डेमोक्रेटिक कंट्री शुड डू. आपल्याकडे आत्ताचा सध्या जो चालू आहे, नावं घेऊनच सांगायचं तर एम्बेडेड जर्नलिझम अर्णब गोस्वामीचा, नाविका कुमार, राहुल शिवशंकर किंवा राहुल कनवल, हा सगळा जो एम्बेडेड जर्नलिझम आपल्याकडे चालू आहे तो अत्यंत उघड आणि म्हणजे शेमलेसली म्हणता येईल अशा पद्धतीने तो आता अमित शहा आणि मोदी यांनी विकत घेतला आहे. त्यांना रिलायन्सची पण गरज नाही आणि त्याच्यामुळे आत्ता हा एम्बेडेड जर्नलिझम झालेला असल्यामुळे आत्ता टी व्हीच्या चर्चा किंवा टी व्हीच्या बातम्या हे पाहण्यामध्ये काही अर्थच नाही, कारण वी विल नॉट बी टोल्ड, फॉरगेट द होल ट्रूथ, even quarter of a truth we will not be told. We will be told only what their propaganda machine tells us to hear. त्याच्यामुळे ही भीती आता आपल्याकडे आहे. परंतु हा सगळा प्रवास एम्बेडेड जर्नलिझमचा हा मुख्यतः फ्री प्रेस बद्दलची चर्चा ही 1968 नंतर झाली. त्यांनी ज्या ह्याचा उल्लेख केला, कुठे किती स्वातंत्र्य आहे, या संस्था कुठे किती स्वातंत्र्य ठरवणाऱ्या संस्था सुद्धा 68 नंतर जन्माला आलेल्या आहेत. आणि डिसेंट नावाचं एक मासिक आहे, त्या मासिकामधनं हे सारखं येत असतं की कोणत्या देशामध्ये किती वृत्तपत्र स्वातंत्र्य. एकच मिनिट, फक्त मला आता पेच माझा अजून सुटेल नाही आहे की आपल्याला लोकांना अन्यायाविरोधी जाणीवा निर्माण करण्यासाठी टी व्ही माध्यमाचा उपयोग होतो, जसं अमेरिकेतल्या लोकांच्या संदर्भात झालं आहे. पण अशा संदर्भामध्ये ट्रॅजेडी ही जाणीवांची गरज बनते. ट्रॅजेडीशिवाय तुमच्यामध्ये जाणीवा निर्माण होऊ शकत नाही. हां, आणि हे आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये तर आहेच, आत्ता चाललेलंच आहे की प्रत्येक आता दलित नावाचं एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती अत्याचाराच्याच बातम्या असतात सारख्या, आणि त्याच्या पलीकडे काहीच नसतं. म्हणजे दलित विषयामध्ये दुसरं काहीच नाही आहे. हे म्हणजे आपल्याला, आपण जर सत्याला सामोरं जात असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल काही खचून जात नाही आहे. परंतु ही जी स्पेक्टॅकल ऑफ ट्रॅजेडी ही जे झालं तिथे, हे ग्रीक राज्यांमध्ये जो पूर्वी 2000-2,500 वर्षापूर्वी चालू आहे. तुम्हाला जर लोकांमध्ये जाणीवा निर्माण करायची तर जे कोणी अत्याचाराचे बळी आहेत त्यांची मिरवणूक काढा, त्यांना एखाद्या याच्यावरती ठेवा आणि मिरवणूक काढा, बघा लोक कसे अत्याचार करतात. पण हे अत्याचार हेच एक आपली गरज होऊन बसते. त्यामुळे ह्याच्यात वृत्तपत्रांची काय भूमिका आहे, कशा पद्धतीने हे बदलायचं वगैरे, जेणेकरून आपल्याला चांगल्या पॉझिटिव्ह पद्धतीनं हे सगळं चित्र पुढं उभं करता येईल, सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता येईल. हे जरा अवघड आहे. एम्बेडेड जर्नलिझमचा मुद्दा महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे मलाही आतापर्यंत माहिती नव्हता, आणि हे इतकं आपण एम्बेडेड झालो आपल्या बांधिलकीशी. त्यामुळे आपल्याला आहे या जर्नलिझम कडून काय अपेक्षा करायची, काय आशा बाळगायची, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे माहिती आहे माझ्या पुढे पण हा खूप हे प्रश्न आहेतच काम करत असताना. जसं तुम्ही म्हणालात की कोपर्डी केसमध्ये आज आपण महिलांवरच्या अत्याचाराच्या एवढ्या घटना आपल्या भोवती घडत असतात, पण एका वेगळ्याच राजकीय अजेंड्यासाठी पूर्ण कोपर्डीची केस वापरली गेली, किंवा त्याच्यानंतर सुद्धा पुढे जाऊन बघताना की भारतीय नागरिक म्हणून, पत्रकार म्हणून खूप दूर की आमच्यातलेच सगळे, मी नाशिकहून आली, तुम्हाला कल्पना असेल, त्यामुळे मुंबईतलं तुमचं विश्व आणि नाशिकचं विश्व, अधिक खोलात जाल सटाण्यातलं विश्व, अधिक खोलात जाल इगतपुरीचं विश्व, हे खूप वेगळं आहे. तिकडे सर्व मराठा मोर्चा ऑर्गनाईज करण्यामध्ये माझे सर्व मराठा पत्रकार सहकारी त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह असतात, आणि समजा त्याला काउंटर मोर्चा दलितांचा असेल, त्याला आदिवासींचा मोर्चा असेल, तिहेरी तलाकचा मोर्चा असेल, तर माझाच पत्रकार सहकारी, मुस्लिम सहकारी तो ऑर्गनाईज करत असतो.
तर त्याच्यामुळे सगळीच गोष्ट इतकी कठीण झालेली आहे. म्हणजे अत्याचार सुद्धा व्हॉट्सअपमधनं जर का 10 अत्याचारांच्या बातम्या सर येत असतील, बातम्या म्हणतो आपण त्याला, 10 क्लिपिंग्स काही येत असतील, 10 इन्फॉर्मेशन येत असतील, तर त्यातल्या 8 ह्या फॅब्रिकेटेड असतात. तर इतकं सगळं हे झालेलं आहे की म्हणजे अत्याचाराने सुद्धा लोक सुन्न होत आहेत किंवा मीडिया हाऊसेस किंवा पत्रकार हलतायत असं नाही. एक धर्मा पाटील कुठेतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात मंत्रालयामध्ये, तेव्हा ही सगळी चर्चा पुढे जाऊन येते. किंवा एवढे शेतकरी चालत येतात, त्यांच्या पायाला फोड येतात, त्याचे फोटो प्रसारित होतात, तेव्हा कुठे लोक हलतात. तोपर्यंत जर का समाजाचं प्रतिबिंब असलेले आम्ही पत्रकारच हलत नसू, आम्हालाच त्याच्यामध्ये काही वाटत नसेल, तर अत्याचाराने सुद्धा फरक पडतोय असं वाटत नाही एकीकडे. आणि दुसरीकडे ह्या सगळ्याचा वापर करणारे घटक, वापर करणारे ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ते मंडळी जास्त ऍक्टिव्ह आहेत. हाही मला तितकाच मोठा धोका म्हणून दिसतो आहे. आणि म्हणून तुम्ही असं म्हणताय की परिवर्तनाचा वाटसरू सारखी जी एक वाट आहे, त्या वाटेला मग बळ देण्यासाठी आपण काय करतोय किंवा पर्याय काय ह्या सगळ्यामध्ये? पर्याय म्हणून तुम्ही कसं बघताय की लोकशाही, जर का लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यम इतकी महत्वाची आहेत आणि प्रसारमाध्यमांमध्ये लोकशाही महत्वाची आहे, तर पुढलं भवितव्य कसं असेल? या संबंधामध्ये एका घटनेचा किंवा एका बातमीचा, न आलेल्या बातमीचा उल्लेख करणं आवश्यक आहे. निरंजन टकले तुमच्या नाशिकचेच आहेत. त्यांनी जस्टिस लोया, ज्याच्याबद्दल तुम्ही आता थोडंफार फक्त ऐकून असाल, ते जस्टिस लोया म्हणजे सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या CBIच्या मार्फतचे ते जज होते. आणि तेच एका विशिष्ट चौकशीसाठी ते इकडे मुंबईला आणले गेलेले होते. त्यांना काही निमित्ताने नागपूरला बोलावलं गेलं. नागपूरला बोलावलं गेल्यानंतर त्यांना ते मृत्यू पावले. त्यामुळे पारंपरिक भाषेमध्ये त्यांचा मृत्यू संशयास्पद इतपतच म्हटला जाऊ शकतो. तो आहे 14 सालचा. आत्ता आपण 18 साली बोलतोय. त्या लोयांचा खून झाला अशी चर्चा तेव्हा झाली नाही. फक्त एक छोटीशी बातमी आली की हे लोया तिकडच्या रवी भवन परिसरामध्ये कसे काय मेले, अशी एक छोटीशी बातमी आली. ती संपूर्णपणे विसरली गेली. ती विसरली गेल्यानंतर एका विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या लोयांच्या फॅमिलीनी निरंजन टकलेंची भेट झाली असताना त्यांना काहीतरी सांगितले मुद्दे, पण नुसते मुद्दे सांगितले. त्याच्यानंतर निरंजन टकलेंनी प्रचंड संशोधन केलं. त्या संबंधातल्या जवळजवळ कमीत कमी 100 माणसांना ते भेटले. लोया कुटुंबियांना भेटले, त्या रवी भवनमधल्या कर्मचाऱ्यांना भेटले, त्या ठिकाणच्या पोलिसांना भेटले, त्या ठिकाणच्या तहसीलदारांना भेटले, कलेक्टरला भेटले, डॉक्टर्सना, पोस्टमॉर्टम करणाऱ्या, फोरेन्सिकचं रिसर्च करणाऱ्या सगळ्या लोकांना भेटून त्यांनी अक्षरशः ज्याला ब्लो बाय ब्लो अकाउंट म्हणतात तसा ती घटना, म्हणजे ते मुंबईला लोया आले तिथपासून ते अगदी कालपर्यंत प्रत्येक घटनेचा सविस्तर शोध घेतला. माणसापासून त्याच्याबद्दलची पूर्णपणे नोंद केली की असं अमुक वेळेला झालं. त्यांचा मृत्यू 2:03 ह्या ठिकाणी नोंदवला गेलाय, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे ती ही वेळ आहे. त्यांना रिक्षातनं नेलं गेलंय, अँब्युलन्समधनं का नेलेलं नाही एवढं जस्टच्या लेवलचा मनुष्य आहे. त्यानंतर त्यांना लातूरला का नेलं गेलंय, नागपूरच्या जवळ. त्यांना ज्या हॉस्पिटलमध्ये ते हार्ट अटॅकनेच खरोखर मेले का बघायला ह्याचा ECG काढायला नेला, ते हॉस्पिटलमुळे हार्टच्या संबंधात नव्हतंच, ते होतं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. असे सगळे बारीक सारीक तपशील त्यांनी जमा केले आणि ती स्टोरी केली. पहिला भाग ज्यावेळेला स्टोरीचा त्यांनी द वीकमध्ये ते नोकरीला होते स्पेशल कॉरेस्पॉन्डंट म्हणून, त्यांना दिला त्यावेळेला द वीक म्हणले नाही बापरे ही डेंजरस आहे. का डेंजरस आहे? ही डेंजरस का आहे? कारण लोया ज्या संबंधामध्ये जजमेंट देऊ शकले असते ती सोहराबुद्दीन केस होती. ज्या सोहराबुद्दीन आणि त्यांची पत्नी यांचा खून अमित शहाच्या सांगण्यावरनं झाला होता, ज्या अमित शहाच्या सांगण्यावरनं गुजरातचे त्यावेळेचे गृहमंत्री हरेन पंड्या यांचा खून झाला होता. हे सगळे धागेदोरे लोयाच्या निमित्ताने हळूहळू अमित शहाच्या दिशेने चालले होते. आणि ते जर लोयांनी काहीतरी त्याच्या संबंधात पुढे संशय व्यक्त केला त्यांच्या जजमेंटमध्ये तर अमित शहा अडचणीत येतील, म्हणून नेमके लोया मारले गेले. त्याचा अप्रत्यक्ष आरोप अमित शहावरती येईल म्हणून ही संपूर्ण दडपशाहीची यंत्रणा तयार व्हायला लागली. द वीक या वर्तमानपत्राने निरंजन टकलेला सांगितलं की नाही ही बातमी नाही घेता येणारी, फारच सेन्सिटिव्ह बातमी आहे, करण्याचं सगळं सूत्र शेवटी अमित शहाकडे जातं. अमित शहाकडे जातं म्हणजे मोदींकडे जातं. आणि आता काय आपण रिस्क घ्यायचं नाही, तुम्ही अजून माहिती आणा. वीकच्या संपादकांनी सांगितलं, हे मालकांनी नाही, त्या संपादकांनी सांगितल्यानंतर त्याने अजून माहिती जमा केली. त्या माहितीत अधिक पुरावे त्या निमित्ताने त्यांनी सांगितल्यामुळे आणि सांगितल्यानंतर जमा झाले
आणि पुन्हा ती केस त्याची अधिक घट्ट होत गेली. ती घट्ट होत गेल्यानंतर त्याने ती स्टोरी दिली आणि त्याने सांगितलं नाही ही आपण स्टोरी छापू शकतच नाही आणि तुम्ही राजीनामा द्या. आणि निरंजन टकलेंना राजीनामा द्या म्हणजे इफेक्टिव्हली त्यांना काढून टाकलं. ते काढून टाकल्यानंतर टकलेंनी ती सगळी पुराव्यानिशी ब्लो बाय ब्लो अकाउंट कोणत्या क्षणाला काय घडलं त्याच्यानंतर ती त्या वकिलांच्या ज्या वकिलांनी ह्या संबंधामध्ये चौकशी मागणी केली त्या 3 वकिलांपैकी 2 वकील मेले, एक अपघातात आणि एक वरतून पडून. म्हणजे ते मारण्याचं सत्र विविध पातळ्यांवरती चालू राहिलं. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तो पण सगळा डेटा जमा करा की कोणते वकील गेले होते, कोणते जज गेले होते, कोणी सांगितलं हा हार्ट अटॅक आहे, मग हार्ट अटॅक आहे तर त्यांच्या मानेवरती रक्ताचे डाग कुठून आले, असे अनेक म्हणजे त्यांनी काढल्या प्रश्नांची यादीत कोणी 501 प्रश्न होते. हे ज्या वेळेला त्यांनी सगळं लिहून काढलं की या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे आणि ह्या प्रश्नाचं हे उत्तर अशी शक्यता आहे, हे सगळं त्यांनी लिहून कॅरावानला पाठवलं. कॅरावाननी ते प्रसिद्ध करणार म्हटल्याबरोबर कॅरावानच्या प्रिंट एडिशनमध्ये ते आलं नाही, कॅरावानच्या वेब एडिशनमध्ये आलं. एकाही वर्तमानपत्राने ती बातमी दिली ना, एकाही. याचा अर्थ तो एम्बेडेड जर्नलिझम किती खालपर्यंत पोहोचला होता बघा. नुसतं वीकली नाही तर कोणत्याही वर्तमानपत्रात दिली नाही. ज्या वेळेला ते कॅरावानच्या वेब जर्नलमध्ये छापून आलं तेव्हा ताबडतोब निरंजन टकलेवरती आणि कॅरावानवरती 100 कोटी रुपयाचा खटला लावला लागला. तो 100 कोटी रुपयाचा खटला हा बदनामीचा खटला होता आणि तो बदनामीचा खटला लावलाय ही बातमी मात्र सगळ्या वर्तमानपत्रांनी मुखपृष्ठावर छापली की कॅरावान नावाच्या एका मासिकाने असं बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल अमित शहानी आणि कोणी लोकांनी त्यांच्यावरती 100 कोटी रुपयाचा दावा टाकलाय. जर 100 कोटी रुपयाचा दावा टाकलाय तुम्ही बातमी देता तर तो कशा अगोदरची बातमी कुठं आहे. पण ही मात्र हेडलाईन बातमी होती किंवा सेकंड हेडलाईन बातमी होती निरंजन टकलेंवरती लावलेल्या दाव्याची आणि कॅरावानवरती लावलेल्या दाव्याची. कॅरावानला नंतर खटल्यात गुंतवलंच त्यांनी. त्याच्यानंतर पुन्हा ज्यावेळी चौकशी सुरू झाली निरंजन टकलेंनी त्याच्याबद्दल चौकशी सुरू केली त्यावेळेला पुन्हा त्यांच्यावरती दावा टाकण्यात आला आणि त्यांना अक्षरशः त्यांच्या जीवाला धोका आला, त्यांना धमक्या यायला लागल्या. आता ही एकच घटना आपल्याला बोलकी करून सांगते, प्रत्यक्षात सांगते की एम्बेडेड जर्नलिझमसाठी यू नीड नॉट बी ऑफिशियली converted into that embedded profession. You are part of the system now. आणि त्याच्यामुळे आता कोणत्या बातमीला कसा कलर द्यायचा हे अगोदर ठरतं. कित्येक वेळेला न्यूजरूम्स मधले जे सगळी मंडळी असतात ते सगळं त्या पद्धतीने रचना करतात मांडणीची आणि टेलिव्हिजनमध्ये ते अत्यंत धोकादायक पद्धतीने कसं केलं जातं हे तर मी अगदी खूपच जवळनं गेले 5 वर्ष विशेषतः आपण एकूण गेले 15 वर्ष मी पाहतोय की बातम्या कशा दाबल्या जातात, बातम्या कशा ट्विस्ट केल्या जातात. तर दीप्तीने सांगितलं इतकं बरोबर आहे. एक चर्चेला माणसं बोलवायची आणि त्या चर्चेमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं, तो एंटरटेनमेंट शो असतो. आत्ता गोपाने अतिशय योग्य शब्द वापरला, स्पेक्टेकल ऑफ ट्रॅजेडी. अशी स्पेक्टेकल ऑफ ट्रॅजेडी. मग बलात्कार एक 5 वर्षाच्या मुलीवर, एक 3 वर्षाच्या मुलीवर, एक 9 वर्षा, मग तुम्हाला एकूण 30 मिनिट न्यूज जे असते सायकल, त्या 30 मिनिट न्यूज सायकलमध्ये 15 मिनिटं फक्त बलात्कार. देशासमोरचा सर्वात मोठा प्रश्न लहान मुलींवरचा बलात्कार. आणि मग अमेरिकेने असं जाहीर केलंय की भारतामध्ये फार बलात्कार होतो. पण ह्या स्पेक्टिकल ऑफ ट्रॅजेडीच्या मार्फत आपल्याला इतर अनेक समाजामधल्या प्रश्नांपासून पूर्णपणे दूर ठेवलं जातं. अगदी पलीकडच्या 3 महिन्यापूर्वी मुंबईमधल्या शाळांमध्ये 3-3 महिन्याचे पगार झाले नव्हते. कुठेही त्याच्याबद्दल बातमी नव्हती. कोणत्याही प्रकारच्या त्या प्रकारच्या बातम्या नव्हत्या. मुंबईमधले 1,60,00,000 लोकांपैकी 80,00,000 लोक झोपडपट्ट्यात जातात. एक मध्ये न्यूज 18नी चांगला कार्यक्रम केला कसे ते MMRDAच्या वस्त्यांमध्ये राहत आहे. पण आता तुम्हाला हे दृश्य दिसणार नाही. संजीव वेळ आहे ना, चालू द्यायचं का आणखी थोडा वेळ? ओके. तुमचे प्रश्न काय असले तर मग आता ओपन करूया. इथे यायला लागेल मला वाटतं. दीप्तीताई जे म्हणत होते आणि कुमार राणी म्हणत होते, म्हणजे याचा अर्थ पत्रकार, कारण मी श्याम सोनार, पत्रकार जाती आणि वर्गाच्या सगळ्यामध्ये विभाजले गेले. कारण तो मुस्लिम पत्रकार त्या तलाकच्या संदर्भात किंवा तो मराठा पत्रकार मराठा मोर्चांच्या संदर्भात असं जातीनिहाय पण पत्रकार आणि वर्गनिहाय पण मराठी विभाजित झाली आहे. आणि हे जर जाणीव आहे आणि ती जाणीव अस्तित्व म्हणूनच आहे तर म्हणजे मग मोठाच प्रश्न आहे. त्याच्यामुळे
केवळ माध्यमातले पत्रकार आणि माध्यम म्हणून हे सुट समाजापेक्षा वेगळं न बघता समाज, सामाजिक चळवळी, आंदोलन आणि माध्यम असं समग्र मला वाटतं बघितलं तर त्या पत्रकारांना बळ येईल. कारण 70-80 या दशकात म्हणजे ज्यावेळेला कुमार तरुण होतं त्यावेळेला आम्ही ते वाचतो तर चळवळ होती म्हणून त्या पत्रकारितेला पण बळ मिळायचं. कदाचित आजही तितकीच गरज आहे का? आणखी एक दोन प्रश्न आपण एकत्र घेऊ. दुसरा प्रश्न आलेला नाही म्हणून ह्या प्रश्नासंबंधात सांगतो. आपण एक तो मुद्दा एकमेकाशी रिलेटेड आहे. मगाशी मी म्हटलं की आपण आयडिओलॉजी म्हणजे विचारसरणी हा घटक आपण हल्ली जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे हे मानत नाही. त्या संबंधातला दुसरा मुद्दा असा की आपण इथे चर्चा करायला बसलेले लोक, पत्रकारितेमध्ये काम करणारे लोक, पत्रकारितेमध्ये वरच्या दर्जाचे लोक हे सर्व एका मध्यम वर्ग नावाच्या वर्गात येतात. मध्यम वर्ग म्हटल्यानंतर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया पुरोगाम्यांमध्ये येतात. एक तो मध्यम वर्ग तसलाच आहे म्हणजे प्रतिगामी आहे, आणि दुसरी प्रतिक्रिया असं तुम्ही म्हणू शकत नाही कारण याच मध्यम वर्गामधनं सगळी स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली किंवा ट्रेड युनियन मुवमेंट उभी राहिली किंवा कित्येक आदिवासी कार्यकर्ते पण ह्याच मध्यम वर्गातून आले. त्यामुळे तुम्ही मध्यम वर्गाला असं एकाच ब्रशमध्ये लेखू नका असं पण म्हटलं जातं. मी त्या पद्धतीच्या चर्चेत जात नाही. विचारसरणीचा मुद्दा मात्र आहे तो ह्या मध्यमवर्गातली ही जी मंडळी सगळी काम करणारी आहेत त्याच्या संबंधात का महत्त्वाचं आहे. कारण आत्ता हे डिसेन्सिटायझेशन ज्याला म्हणतात या स्पेक्टेकल ऑफ ट्रॅजेडीबद्दल किंवा आपल्याला त्याच्यामध्ये या डिसेन्सिटायझेशनमध्ये हा वर्ग प्रामुख्याने पुढे आहे आणि तो त्याच्यामुळे आत्ता त्या पद्धतीने सेन्सिटाईजच होत नाही अशा प्रकारच्या बातम्यांना किंवा अशा प्रकारचं. याचं कारण गेल्या साधारणपणे 70 वर्षाच्या काळामध्ये आपण किती गरिबी हटाव गोष्टीची टिंगल केली तरी प्रत्यक्षामध्ये इथे बसलेल्या बहुतेकांनी त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी पाहिलेली बेकारी आणि दारिद्र्य आणि गरिबी हे नुसते आठवून पाहावी. म्हणजे 1974च्या दुष्काळाच्या वेळेला ठाण्याच्या आणि मुंबईच्या दादरच्या सुद्धा मध्यम वर्गाला आवाहन केलं गेलं होतं वसंतराव नाईकांकडनं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी की तुम्ही सुखडी खात जा. 74च्या दुष्काळाच्या वेळेला मुंबईमध्ये पाव मिळत नव्हता. 74च्या दुष्काळाच्या वेळेला मुंबईमध्ये दूध मिळत नव्हतं. 74मध्ये अहिल्या रांगणेकर आणि मृणाल गोरे जो मोर्चा काढायच्या त्या मोर्चामध्ये गणेशोत्सवासाठी आणि दिवाळीसाठी तरी आम्हाला 200 ग्रॅम रवा आणि 200 ग्रॅम साखर रेशनवरती द्या ह्या मागणीने काही हजार बायका मंत्रालयात द्यायच्या. त्यावेळेला भाऊसाहेब वर्तक नावाचे अन्नमंत्री होते, फूड सप्लाय मंत्री होते. त्यांना घेराव करण्यात आला होता एक पूर्ण दिवसभर. मागण्या ह्या होत्या 200 ग्रॅम साखर आणि 200 ग्रॅम रवा. ही 74 सालची घटना आहे. इथल्या मध्यम वर्गातल्या इथल्या काही लोकांनी किंवा त्यांच्या आई वडिलांनी हे सगळं डोळ्यांनी पाहिलेलं अनुभवलेलं आहे. हा मध्यम वर्ग ज्या गरिबीत वाढला त्या गरिबीत आज तो नाही. त्याच्याकडे जे भौतिक सुख किंवा एक सुबत्ता म्हणणार नाही पण सुस्थिती आलेली आहे ते सुस्थिती हे सुद्धा त्यांच्या डिसेन्सिटाईज होण्याचं कारण आहे. ज्या वेळेला मुंबईमध्ये घर भाड्याने देणे आहे अशा पाट्या दिसायच्या त्या काळात मी मुंबईला आलो. आता त्याच ठिकाणी जी इमारत उभी राहते तिथे तुमच्याकडे 3 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न नसेल तर तुम्ही उगाच चौकशाकडे फिरू नका असं तुम्हाला सांगतात त्याच एरियामध्ये. आणि तरीही आपण पाहतोय की वर्तमानपत्रातल्या सगळ्या बड्या बड्या जाहिराती स्विमिंग पूल अँड गार्डन्स अशा असलेल्या फ्लॅट्सच्या आहेत. कोण घेत आहे ते फ्लॅट्स? ह्या ज्या मध्यम वर्गाला त्या फ्लॅटचं स्वप्न आहे त्या मध्यम वर्गाला आदिवासी समाजात काय होतंय कामगारमध्ये किती कारखाने बंद पडलेत. हरियाणामध्ये एका कारखान्यामध्ये गोळीबार झाला, 8 माणसं मारली गेली, तो मोठा संप दीर्घकाळ झाला, एक बातमी नाही. जणू काही कामगार नावाचा एक वर्ग हा गिरणी कामगारांच्या नंतर संपला, अस्तित्वातच नाही. गिरणी कामगारांना आता हल्ली नाही, हल्ली कामगारच नाहीत. हल्ली ते आपण म्हटलं कामगार सगळं मोर्चा दिसत नाही, हल्ली कामगारच नाहीत. कामगार कसे नाहीत मी कामं कोण करते सगळी? तुम्ही म्हणता त्या अर्थाने तुमच्या डोक्यात जी कामगार नावाची एक वस्तू होती त्या पद्धतीचा तो कामगार नाही, पण कष्ट करणारे लोक आहेत आणि त्या कष्ट करणाऱ्या लोकांची अवस्था निरनिराळ्या क्षेत्रात निरनिराळ्या प्रकारे वेगवेगळी आहे.
पण H1 व्हिसा मिळणार नाही म्हणून किती सॉफ्टवेअर इंजिनियर बेकार होतील ह्याच्या बातम्या फ्रंट पेजवर येतात. म्हणजे अनेक कारखाने पुणे बेल्टमध्ये, पुणे इंडस्ट्रियल बेल्टमध्ये, औरंगाबाद इंडस्ट्रियल बेल्टमध्ये, नाशिक इंडस्ट्रियल बेल्टमध्ये जेव्हा बंद पडतात त्यांच्या साध्या बातम्या येत नाहीत, त्यांच्यावरती होणाऱ्या हल्ल्यांच्या बातम्या येत नाहीत, ते कामगारांचे झाले. शेतकऱ्यांच्या बातम्या येतात, कारण शेतकऱ्यांच्या बातम्यांचं येण्याचं एक कारण 10% तरी हे स्पेक्टिकल ऑफ ट्रॅजेडीमध्ये बसतं. त्याच्यामुळे लातूरला पाण्याची गाडी आहे ही बातमी 8-8 दिवस चालते. ते पाण्याची गाडीचे फोटो, मूलभूत प्रश्नाकडे वळायचं नाही पाण्याच्या. अशा पद्धतीने हा सर्व मीडिया चालू आहे. याचं कारण मगाशी सांगत आहे, ह्या मध्यमवर्गाने आयडिओलॉजी सोडून दिलेली. याचा अर्थ त्यावेळेचा सगळा मध्यमवर्ग मोठा आयडिओलॉजीनी किंवा विचारसरणीने परिपृक्त होता असं नाही, पण त्याच्याबद्दल आस्था होती, समाजवादी विचाराबद्दल आस्था होती. मतभेद असतील, समाजात मान्यही नसेल कोणाला, समाजवादी विचाराबद्दल, कम्युनिस्ट विचाराबद्दल आस्था होती. आजही एक आपण मान्य केलं पाहिजे, कम्युनिस्टांवरती सर्व प्रकारच्या टीका होतात आणि त्यातल्या काही रास्तही असतील, परंतु हे सगळी जी स्कॅम्स आपण ऐकतोय त्या स्कॅम्समध्ये आपल्याला कोणत्याही कम्युनिस्ट मंत्र्याचं किंवा कम्युनिस्ट पुढ्याचं नाव दिसत नाही. जी दिसतात त्यात काँग्रेसवाले असतात, भाजपवाले असतात आणि आता तर प्रामुख्याने भाजपवालेच असतात, कारण तो सगळ्यात स्वच्छ पक्ष आहे, त्याच्यामुळे त्यांची नावं आपल्याला जास्त दिसतात. परंतु म्हणजे अशा विचारसरणींची एक गरज असते आपल्या जगण्याला किंवा आपल्या जीवनाला. हा विचार मध्यमवर्गातनं गेला, त्यामुळे मध्यमवर्गाचा त्या प्रश्नाला उत्तर द्यायचं तर समाजाशी कॉन्टॅक्ट संपलेला आहे. उदाहरणार्थ प्रत्येकाने आपल्या मनात विचार करून पाहावा, हाऊ मेनी फ्रेंड्स, हाऊ मेनी कलिग्स डू आय हॅव who are Muslims, who are Dalits, who are Christians. जनरली आपण आपल्या आपल्या इको चेंबर्समध्ये राहतो, आपल्या आपल्या मध्यमवर्गीय वर्तुळात आपण राहतो. त्या मध्यम वर्तुळामध्ये पुरोगामी विचाराचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करतो आणि पुरोगामी विचाराचे व्हॉट्सअप ग्रुप करून आपण म्हणतो की आपण अत्यंत प्रभावी लढाऊ विचार मांडलेला आहे, लढाऊ विचार ऐकलेला आहे आणि तो मी आज 150 लोकांना फॉरवर्ड केलेला आहे. प्रामाणिकपणे असतं, त्यातला हेतू चांगला असतो, त्यातली वृत्ती चांगली असते, त्यातली संवेदनाही चांगली असते, पण आपला सोशल कॉन्टॅक्ट हा झपाट्याने ह्या टेक्नॉलॉजीने आपल्याला कमी करायला लावलेला आहे. शेवटचा असा मुद्दा सांगतो, मला अजून तर पाठीमागे बघून आश्चर्य वाटतं, त्याने डायरेक्टली माझ्या चळवळीचा उल्लेख केला म्हणून, की मला आठवतच नाही आता, म्हणजे किती प्रयत्न केला तरी, की 1966 पासून ते 1986 20 वर्षात धरूया संदर्भातली म्हणून, ह्या 20 वर्षात आम्ही त्या नरदुर्ला टँक आणि कामगार मैदान आणि ह्या सगळ्या ठिकाणी, आझाद मैदान ठिकाणी मोर्चांना जायचो किंवा चळवळींना जायचो, कधी ती पोळ्यांची भाजीची पाकिटं घेऊन जायचो, हे सगळं आम्ही करायचो. त्यावेळेला कोणाहीकडे कार्स नव्हत्या, कोणाहीकडे 2 व्हीलर्सला नव्हत्या. एक ती तिरकी करून बघायची, ती लॅब्रेटा किंवा वेस्पा असायची, ती तिरकी केल्याशिवाय चालायची नाही, ती त्याच्या पलीकडे व्हेकल नव्हती. अशा वेळेला ह्याच लोकल्समधनं एवढं करून आम्ही जात होतो. आता तसंच सगळ्यांनी केलं पाहिजे असं नाही, पण तसा संपर्क कुठे समाजाशी, समाजाचा मध्यमवर्गातला संपर्क सुटला कारण ती सुस्थिती आली. त्या सुस्थितीतले आपला समाजाचा संपर्क हा माध्यमांच्या मार्फत होतो, म्हणजे टेलिव्हिजनच्या माध्यमात होतो, मोबाईलच्या माध्यमातून होतो, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होतो. वी फील वी आर कनेक्टेड, वी आर हॅपी टू बी कनेक्टेड, ॲक्च्युली वी आर टोटली डिस्कनेक्टेड. दोन प्रश्न आहेत. सर, मला विचारायचं आहे की तुम्ही सांगितलं की काहीच करायचं नाही, पण आता चळवळीच्या ठाण्यात पण भरपूर होतं ते, पण मीडियाला पण बोललं जातं. पण मी माझा स्वतःचा अनुभव असण्यापेक्षा मी बघतो की भरपूर जण येतात एकत्र, पत्रकारांना बोलवलं पण जातं, पण दुसऱ्या दिवशी बातमी काय छापायची पत्रकारच ठरवतात आणि त्या बातमीचं कितीही गांभीर्य असलं आणि ती कितीही सत्य असली तरी छापलीच जात नाही. तर आता मला हे सांगा की आम्ही चळवळी करणार नाही, कारण चळवळी बंद झाल्या असं तुमचं म्हणणं आहे, तर चळवळी तर राहायला पाहिजे. आता कशा प्रकारच्या कराव्या, कारण का लोक येण्यासाठी, कारण सगळे हल्ली व्हॉट्सअपवरच भेटतात, कारण फक्त थम्सअप दाखवतात, कारण थम्सअपच ग्रुप आहे. आता हा थम्सअप न जाता कसे काय एकत्र येतील आणि कसे कनेक्ट होतील ह्याच्यासाठी जरा सांगा. नमस्कार, मी अनिल मुसळे. प्रथमतः केतकर सरांचं अभिनंदन. आणि मी काँग्रेसने एक चांगला निर्णय घेतला असं मी म्हणतो, तर आम्हाला एक चांगला संसद पत्रकार दिला, आता कुठली नेमणूक केली आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाला मी खास धन्यवाद देतो, कारण त्यांच्याविषयी आदर आहेच. मला एक प्रश्नाचा विचारता आहे. नुकताच एक 1.5 वर्षापूर्वी 2 वर्ष झालेली घटना आहे
अर्थात त्याला धार्मिक रंग आहे, पण तो त्या अर्थाने मी विचारत नाही. आपल्याला राजकारण्यांचा किंवा भांडवलशाहीचा दबाव पत्रकार आपण माहिती आहे, पण एक उदाहरण देतो, नाव घ्यायला हरकत नाही मला. तर गिरीश कुपरांनी 1.5 वर्षापूर्वी मदर टेरेसावर आग्रह केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी दिलगिरी व्यक्त करून तो आग्रह परत घेतला. म्हणजे आग्रह परत घेणं काय प्रकार मला कळत नाही. तो छापून झाला, वाचून झाला. आता हा दबावाचा आपण काय म्हणू? कारण धार्मिक रंग मी परत ते सांगतो की मदर टेरेसा मी एक उदाहरण म्हणून दिलं, हिंदू असेल तर हिंदूचं उदाहरण दिलं असतं. पण मला एक खटकणारी गोष्ट वाटली की गिरीश कुबेरासारखा एक अगदी प्रतिथयश संपादक दिलगिरी व्यक्त करतो आणि एक आग्रह मागे घेतो. तर ही चिंता कारण एका भांडवलदारांचं राजकारण आपण खुल्याम काहीतरी हे करतो, पण ह्या दबावाला तुम्ही काय म्हणाल? धन्यवाद साहेब. या प्रश्नाला मी उत्तर देणं हे खरं म्हणजे संयुक्तिक नाही, कारण मी लोकसत्ता संपादक होतो आणि 8.5-9 वर्ष असताना मला कोणत्या आग्रह मागे घेता प्रसंग आला नाही. परंतु आता तुम्ही म्हणताय मालकांचा दबाव आपण क्षणभर बाजूला ठेवू. शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल ज्यावेळी मी आग्रलेख लिहिला त्यावेळी माझ्यावरती मालकाने नाही हल्ला केला, त्यावेळेला माझ्यावरती सरकारने नाही हल्ला केला, त्यावेळी माझ्यावरती चळवळ करणाऱ्या काही संघटनांनी केला. त्यावेळेलाच मला असं कंपनीतल्या काही लोकांनी सुचवलं की आपण उद्याला माफी मागून टाकूया. म्हटलं मी कशाबद्दल माफी मागायची एक्झॅक्टली, कारण मी शिवाजी महाराजांचा कुठेही काही अपमान केलेलं नाही, काही नाही आहे. मी काय कशाबद्दल माफी मागायला, मी काहीतरी तुमच्या दृष्टिकोनातनं तरी काहीतरी चूक आहे असं वाटलं पाहिजे. पण मला मालकांनी सांगितलं नाही. मालकांनी उलट त्यावेळेला आयरॉनिकली माझा तो आग्रहलेख इंग्रजीमध्ये भाषांतर करून इंडियन एक्सप्रेसने मला छापण्याची विनंती केली. आता त्या विशिष्ट वेळेला त्या आग्रहलेखाच्या संबंधात काय झालं याची मला अंतर्गत माहिती नाही, परंतु मुद्दा असा की प्रत्येक वेळेला मगाशी विचारल्याप्रमाणे दबाव हा सरकारकडनंच किंवा भांडवलदारांकडनंच येतो असं नाही. छत्तीसगडमध्ये काही नक्सलाईट संघटनांकडनं, सगळ्याच नक्सलाईट संघटना ह्या काही एक्स्ट्रॉशनिस्ट नाही आहेत, काही जिन्युइनली त्यांच्या भल्यासाठी उतरलेल्या आहेत. पण काही नक्सलाईट संघटनांनी, म्हणजे त्या नक्सलाईट स्वतःला म्हणवतात, त्यांनी त्यांच्या एक्स्ट्रॉशनिस्ट ॲक्टिव्हिटीजसाठी आपण नक्सलाईट असल्याचं रूप घेतलेलं आहे. त्याचे पण भरपूर पुरावे आहेत. आता ते जे नक्सलाईट आहेत आणि हे नक्सलाईट जे आहेत त्यांच्यामध्ये असलेल्या संघर्षामुळे ते ज्या वेळेला दबाव आणतात पत्रकारांवर, त्याच वेळेला पोलिसांकडनं त्यांच्यावरती दबाव येत असतो की तुम्ही या बातम्या छापू नका नक्सलाईटांच्या संबंधातल्या, असं पोलीस सांगत असतात. आणि पोलीस आणि काही नक्सलाईट गट जे त्यांनी पेरलेले असतात, जे अरुंधती रॉयनी लिहिलेलं आहे इंटेलिजन्स एजन्सीजच्या मार्फत, त्यांची जी संघर्ष असतात त्याच्यातनं त्या पत्रकारावर प्रेशर येत असतं. आणि जर पत्रकारांनी त्यातला ती मर्यादा उल्लंघन केली की त्या पत्रकाराला उडतात. छत्तीसगडमध्ये आतापर्यंत कमीत कमी 40 पत्रकार गेल्या काही 2-4 वर्षामध्ये मारले गेलेले आहेत, ऑल कव्हरिंग नक्सलाइट्स. आता सम ऑफ देम मे बी genuinely sympathetic in good sense of the term to Naxalites who are fighting for a good cause. Some of them could be dangerously agents of the police. Some of them could be unknowingly supporting extortionists. Extremely difficult to find out. परंतु मुद्दा असा की एकदा असं दबाव आला की सर्वसाधारण पत्रकारांनी ती कंपनी म्हणते कशाला तो विषय सोडून दे ना, तिकडे अमित शहाची रॅली आहे त्याला एकदा कव्हर करा ना, असा प्रकार सुरू होतो. की परवा आसाराम बापूंना शिक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बापूंच्या भक्तांचे 3 ग्रुप ऑफिसमध्ये येऊन बसले होते की तुम्ही त्यांना अहो बापू म्हटलं नाही म्हणून. त्या बाबा राहीमच्या वेळेला पण झालं ना. त्याच्यात तुम्हाला एक माहिती आहे का, 32 लोक मेली आहेत बाबा रहीमच्या त्या आंदोलनामध्ये, त्याला निषेध करणे. 32 लोक मेले. कोण ते 32 मुलं होती, कुठून आली होती, एकही वर्तमानपत्राने छापलं नाही. दरवर्षी मुंबईमध्ये कल्याण कर्जत ते विटी आणि चर्चगेट ते विरार ह्या पट्ट्यावरती 4000 माणसं दरवर्षी रेल्वे ट्रॅकवरती मरतात. 4000. याचा अर्थ कमीत कमी सरासरी दररोज 12 म्हणजे एकूण सगळ्या टेररिस्ट अटॅकपेक्षा जास्त. तरी पण ह्याच्याबद्दल कुठे कोणीही काही गंभीर आवाज उठवलाय
मीडियाने किंवा काही संघटनांनी आपल्याला दिसत नाही. इंडियन एक्सप्रेसने एकदा टुडेज डेथ नावाची मालिका सुरू केली होती आणि दररोजचा एक रेल्वे अपघात ते कव्हर करायचे मुंबईचा. आणि त्याच्यामध्ये असं दिसलं की कधी त्यात सॉफ्टवेअर इंजिनियर असायचा, कधी एखादा डॉक्टर किंवा कंपाऊंडर असायचा, कधी कामगार असायचा, कधी सामान्य झोपडीतला माणूस असायचा. सर्व वर्गातले मुंबईतल्या त्या 4 दारांमध्ये असतात. पण इट हॅज नॉट बिकम अ मास मुवमेंट. आपण दररोज सकाळी पाहतो अमुक ठिकाणी एक आई एका मुलाला क्रॉस करत असताना मारली गेली. अजून एक कोणती कॉम्प्युटर घेऊन चालला होता, तो गळ्यातला पट्टा अडकला, हँडलला मेला. वी हॅव बिकम डिसेन्सिटाइज्ड. हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत बिगिनिंग ऑफ न्यू मीडिया सेन्सिटिव्हिटी होणार नाही. हे माझा मूळ प्रश्न होता की हा सगळ्याला पर्याय काय किंवा परिवर्तनाचा वाटसरू सारखा की जे लोककेंद्री लोकांचे रिअल इश्यूज आपण म्हणतोय, व्हर्च्युअल इश्यूज नाही, रिअल इश्यूजना रिपोर्टिंग करणारे त्याच्यावरती चर्चा छेडणारी माध्यमं आहेत, मग त्यांना आपल्या समाजामध्ये क्राऊड फंडिंग मधनं का उभं केलं जात नाही? एक असं आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये बहिष्कृत भारत नावाचं प्राक्षिक चालायचं आणि तिथे बहुतेक लोक घ्यायचे, पण ते त्यांना वाचायला वेळ मिळत नव्हता. मग काही कार्यकर्ते जाऊन त्याचं सामुदायिक वाचन करायचे, कारण आपल्याकडे वेळ नाही. आता आपल्या तसंच करायचं वाटसरूच्या संदर्भामध्ये जाऊन सांगायचे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे आता सांगायला हरकत नाही, वाटसरूची जाहिरात थोडीशी करायला हरकत नाही, पण जे EPWचे एडिटोरियल्स असतात त्याचं ट्रान्सलेशन अभय करतो आणि त्याचे मित्र करतात. आता हे ट्रान्सलेशन झालेलं ठीक आहे, परंतु ते त्याचा काय गाभा आहे, त्याचं काय मर्म आहे ते लोकांपर्यंत न्यायला पाहिजे. आणि लोकांना वेळ नाही, लोक चिंतेत गुंतलेले आहेत, त्यांना वाचायला वेळ नाही, त्यांना व्हॉट्सअप तुम्ही म्हणता असं ते जास्त त्यांना करतं वगैरे वगैरे काय चित्र ते सिम्बॉलिक आहे सगळं. पण हे करायला लागेल, त्यासाठी आपल्याला या माध्यमांना घेऊन फिजिकली जावायला लागेल लोकांपर्यंत. जसं बहिष्कृत भारताच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते करत होते तसं करायला लागेल. नाही तर मग आपण जसं कुमार म्हणतो की कॉम्प्रेशन ऑफ माइंड, म्हणजे कॉम्प्रेशन इतकं झालं असं झालं ते की आपल्याला आपल्या घरापर्यंत आणि इंटरनेटचे जे काही मुवमेंट आहे त्याच्यापर्यंतच आपण मर्यादित झालं. आणि तुझं आज काही पिटिशन आलेलं नाही, मला जर अस्वस्थ होतं, मला सही करायची आहे, अशा पद्धतीचं आपलं फारच पोटभरू जो दृष्टिकोन झालेला आहे त्याच्यामध्ये त्यातून बाहेर पडायला पाहिजे. आपण एक्सपॅन्शनच्या अन्नानं बाहेर जाऊन करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा अण्णा हजारेंची मुवमेंट चालली होती दिल्लीमध्ये, बंगलोरच्या फ्लॅटमध्येच 2 लोक शेजारी राहतात आणि ट्विट करतात. काय याला चेष्टा माझी काय, तुम्हाला रस्त्यावर घेऊन करायला लागेल ना काही करायचं असलं तर. म्हणजे खरी ॲक्शन ती रस्त्यात आहे. आणि हे शब्द जेव्हा ॲक्शन बनतात ते रस्त्यात बनतात, ते घरात बनत नाही आहेत. आणि शब्दांचंच म्हणून वृत्तपत्र बनतं की नाही, शब्दांचंच असतं ते. हा खरा पेज जो आहे कॉम्प्रेशनचा, की आपली आयडिओलॉजीचं कॉम्प्रेशन झालेलं आहे. आपण इतके संकोचित झालो, आपलं कॉम्प्रेशन झालेलं आहे. त्याला आपण कसं भेदायचं आणि लोकांपर्यंत, तेच तर लोकशाहीचं खरं मूल्य आहे. लोकशाहीचं कामच आहे की आपलं जे काही थिजलेलं आहे, रिजिट झालेलं आहे, त्याला एक्सप्लोर करायचं. कुकरची सिटी जशी वाजते ना तसं ते वाजलं पाहिजे. ते वाजत नाही, ते आपलं कॉम्प्रेशन त्याच्यामध्ये ते फार म्हणजे आपल्या स्वतःसाठीच ते फारच धोक्याचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो दोन्ही वक्त्यांच्यामधून आलेला आणि आपल्यामधून चाललेला, की आपण मृत्यूकडे डेथकडे कसे बघतो, वृत्तपत्र वार्ताहर म्हणून किंवा मालक म्हणून कसे बघतो आपण. जेव्हा आपण एखाद्या ट्रॅजेडीला व्यक्तिगत स्वरूप देतो, इंडिव्हिज्युअलाइज करतो तेव्हा त्याचं स्पेक्टॅकल होतं, बरं का. पण रोजच लोक मरतात, त्याला सोशल डेथ म्हणूया आपण, रोजच लोक मरतात, त्याच्याबद्दलची बातमी होत नाही. हेच म्हणतोय कुमार, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ, आता मी तर बरेच जवळून बघतोय मुंबईत आल्यापासून, काय क्वालिटी ऑफ लाईफ आहे लोकांची, जे राहतात कशा तरी, कोणाच्या झोपड्या पडल्यात, कोणाचं काय ना, आपण त्याच्यावरती बोललोच. याच्याबद्दलची आपली संवेदनशीलता फारच निमुळती होत चाललेली आहे, कॉम्प्रेशन निमुळती होत चाललेली आहे. आणि आपण जसं कुमार मला की संकुचित झालो, चंगळवादी झालो, म्हणजे आपण म्हणजे इथले बसलेले लोक नाही म्हणत मी, पण बाहेरचे, की हा आपलं कर्तव्य, आपण आपले ही जनरेशन आहे, या जनरेशननी पुढच्या जनरेशनला काय दिलं हा महत्त्वाचा मुद्दा. आणि जसं म्हणाला हा की आपण इतिहास विसरत चाललेला आहे, गरिबीचा, भूतकाळाचा, दुष्काळाचा इतिहास, दौऱ्याचा विसरत चाललेला आहोत. पण आपल्या पुढच्या जनरेशनला आपण काय देणार आहोत, काय कुठला इतिहास आपण सांगणार आहोत त्यांना, हा फारच म्हणजे व्यक्तिगत नाही तर सामुदायिक नीतिमत्तेचा प्रश्न आहे. आणि ह्यालाच हे जे दोन्ही वक्ते बोलत, मी समारोप करत नाही, एखादा प्रश्न आपण घेऊ शकतो शेवटी,
हां तिकडे आहे. 2 प्रश्न आहेत. यात आपण पुढे या. नाव सांगा आणि तुम्ही काय करता. माझं नाव बाबासाहेब कांबळे. मी इतिहास विषय शिकवतो ज्ञानसाधना महाविद्यालयात. माझा प्रश्न असा आहे की बेसिकली तुम्ही निरंजन टाकलेंचा उल्लेख केला किंवा अनेक पत्रकारांवरती हल्ले होतात. तर त्यावेळी म्हणजे मला असं नेहमी जाणवतं की विरोधी पक्ष कुठेतरी असक्षम आहे. कारण ह्या पत्रकारांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही जास्तीत जास्त पद्धतीने विरोधी पक्षाची आहे. म्हणजे कुठलाही विरोधी पक्ष असेल ज्याला लोकशाही टिकवायची असेल ते आपल्याला असं दिसत नाहीत की ह्या पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी किंवा कुठल्याही पद्धतीने त्यांना ते त्यांची मतं मांडावीत ह्यासाठी प्रयत्न करताना खूप कमी प्रमाणात दिसतात. आता महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात इथले जे आमदार खासदार आहेत ते ताकदवर आहेत सगळ्या अर्थाने. परंतु हे कधी या पत्रकारांना उघडपणे रस्त्यावर येऊन संरक्षण देत नाहीत किंवा तशा पद्धतीची कृती करत नाहीत. मग विरोधी पक्ष सुद्धा तितकाच जबाबदार नाही आहे का ह्या पत्रकारांना धोक्यात टाकण्यासाठी. नमस्कार, मी पवन कुमार पळस पगार. सेल्फ इम्पोज्ड सेन्सॉरशिपचा एक मुद्दा उपस्थित झाला. तर मला वाटतं तीही एक फेज बरी म्हणता येईल. कारण माझ्या पाहण्यामध्ये मी अकोल्याचा आहे मूळचा, की भाडोत्री लेखक घेऊन संपादकीय अग्रलेख आणि साप्ताहिक सदर सुद्धा जो मालक आहे तो आपल्या नावावर खपवत आहे. म्हणजे तो लेखक वेगळाच आहे पण संपादक आणि मालक आपल्या नावावर खपवत आहे. अशा अवस्थेत इलेक्ट्रॉनिक माध्यमांबद्दल आपण बरंच बोललो. मुद्रित माध्यमांचं भवितव्य लोकशाहीत काय राहील. दुसरा एक मला म्हणायचं आहे की एकूण मुंबईत एका विशिष्ट दिवशी निर्माण झालेला कचरा हा एका विशिष्ट समूहाच्या एकत्रित येण्यामुळे झालेला कचरा आहे अशी बातमी दिली जाते. आणि त्या बातमी विरुद्ध ज्या शोषित समूहाबद्दल बातमी दिली जाते तो शोषित समूहातून काही आवाज उठायला लागतात पण त्यांचे आवाज त्या वृत्तपत्रातून त्यांचे प्रतिसाद उमटत नाहीत, त्यांना जागा दिली जात नाही. आणि पुरोगामी म्हणवणारे असे जे लोक आहेत मग ते फेसबुकवर असतील किंवा विविध पातळ्यांवर काम करणारे लोक आहेत ते सुद्धा काही बोलत नाहीत. अशा अवस्थेत ज्या समाजावर हजारो वर्षांपासून अन्याय अत्याचार होत आहेत त्यांचं डॉक्युमेंटेशन झालेलं नाही तो समाज आपल्यावर झालेला प्रत्येक अत्याचाराची बातमी जर देत असेल समोर आणण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न करत असेल जी प्रस्थापित प्रसार माध्यमातून येत नाही. अशा वेळी त्या समाजाला त्याची ती कृती ही चुकीची आहे किंवा त्याला हिणवणं हे बरोबर आहे का. लाल सलाम कॉम्रेड, लाल सलाम. कुमार केतकर, मी तुमचं अभिनंदन करतो की काँग्रेसला खरंच उपरती झाली आणि तुमच्यासारखा एक चांगला खासदार आम्हाला दिला त्याच्याबद्दल मी शतशः धन्यवाद करतो. कुमार साहेब, माझा डायरेक्ट तुम्हाला प्रश्न आहे. मी औदुंबर सोसायटी तलावपाळी येथे राहतो. माझी सोसायटी 3 वर्षापूर्वी मी पाडून घेतली, धोकादायक होती. त्याच्यावर काही लोकांनी गुंडांनी भूखंड माफियाने एन्क्रोचमेंट केलं आहे. त्याच्याविरुद्ध मी लढा देतो आहे, कायदेशीर लढा दिलेला आहे. आणि माझ्या बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये सर्व लोक राहतात, म्हणजे सर्व जातीपंथाचे लोक आहेत. मी ही लढाई अगदी कायदेशीररित्या आता हायकोर्टामध्ये माननीय हायकोर्टात घेऊन गेलेलो आहे. परंतु इथल्या पोलीस प्रशासनाने अतिशय भक्कमपणे भूखंड माफियांच्या पाठीमागे राहून मी जेव्हा पोलीस संरक्षण मागितलं, माझ्याकडे लेखी पुरावे आहेत, पोलीस संरक्षण मागितल्यानंतर पोलिसांनी मला पोलीस संरक्षण देणार किंवा नाही देणार हा एवढाच प्रश्न होता. मला त्यांनी लेखी स्वरूपात दिलं आहे, तुम्ही बाजूच्या अनधिकृत बिल्डिंगवाल्यांशी बसा, बोला, त्यांच्याशी समेट करा, त्यांच्याशी वाटाघाटी करा आणि तुमचा प्रश्न सोडून घ्या. मी त्या पोलीस कमिशनरला विचारलं. आय रोट द लेटर्स आर विथ मी, बट ॲक्च्युअल आय वॉज नॉट प्रिपेअर्ड दॅट आय हॅव नॉट ब्रॉट इट. मला त्यांना आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे. मी हे संपूर्ण कॉरेस्पॉन्डंट घेऊन तुमच्याकडे येतो. माझा तुम्ही चळवळीचा माझी पण चळवळ ठाणे मतदार जागरण अभियानचा मी छोटा कार्यकर्ता आहे. आय एम ऑल्सो वर्किंग इन सेंट्रल गव्हर्नमेंट नॉर्कॅटिक्स डिपार्टमेंट. मी तुमची संपूर्ण कॉरेस्पॉन्डंट घेऊन येतो, तुम्ही मला मदत करत का. ठीक आहे.
मी एक साधी गृहिणी आहे आणि मला एवढंच विचारायचं आहे की सर्वसामान्य आमच्यासारख्या लोकांनी ज्या बातम्या येतच नाही त्यांची खातरजमा करायची कशी? बातमी खरी आहे की खोटी आहे हे सर्वसामान्य माणसाला कळणारच कसं? तुम्ही सांगता तेव्हा थोडंफार आतलं आम्हाला कळू शकतं, पण अदरवाईज पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यांवरती आणि व्हॉट्सअपवर येणाऱ्या बातम्यांवरच आम्ही विश्वास ठेवतो. तर खातरजमा ही करायची कशी? हॅलो, नमस्कार. हां, मी अजित मगदूम, वाशी. मला हे सगळं आपण जी चर्चा सुरू आहे आणि BJP इलेक्शन्स किंवा इलेक्शन सफाईदारपणे जिंकण्याचं एक वेगळं तंत्र, ह्या सगळ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की एक हा काही आंतरराष्ट्रीय असा ज्या भांडवलशाही किंवा वर्चस्ववादी ज्या शक्ती आहेत त्यांचा मिळून एक आंतरराष्ट्रीय असा कट आहे की काय, की ज्या ट्रम्पच्या निवडणुका असू देत किंवा जपानची असू देत किंवा इंग्लंडमधली असू देत, ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने जिंकल्या जात आहेत. आणि याच्यामध्ये असा एक म्हणून ही शंका येते. आणि दुसऱ्या की फॅक्ट्सपासून आपण दूर ठेवणं सगळ्यांना, ज्याला आपण पोस्ट ट्रूथ इरा म्हणतो, ज्याला आता सत्योत्तर इरा सुरू झालेला आहे. म्हणजे लोकांना कुठल्याही वास्तव किंवा फॅक्ट्सपासून दूर ठेवायचं आणि केवळ भावनांच्या आधारावर किंवा भावना भडकावण्यावर जास्त भर देऊन आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण जिंकू शकतो. अशा प्रकारचं एक आहे की काय, अशी मला शंका आहे. ते आपलं काय मत याच्यावर आहे? धन्यवाद. तसे पाहिले तर हे सगळे प्रश्न एका सूत्रामध्ये जोडता येतील. अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय कट हे कायमच चालू आहेत आणि कट कारस्थानं चालू आहेत. त्या कट कारस्थानांना यश येतच असतं असं नाही, पण कधी कधी यश येत असतं किंवा त्या यशाच्या काही भाग त्यातला त्यांच्या दृष्टिकोनातून साध्य होत असतो. आपल्याला वाटतं की ट्रम्प यांना एकदम नॉर्थ कोरियाला भेटायची इच्छा का झाली, किंवा अनपेक्षितपणे एकदम मोदी चीनला का गेले, किंवा एकदम नवाज शरीफ यांचा बर्थडे मोदींना एकदम का आठवला, आणि ते त्यांना ते पण अनौपचारिक समिट होतं, हे पण अनौपचारिक समिट आहे, आता रशियात सुद्धा एक अनौपचारिक समिट होणार आहे, आणि नॉर्थ कोरिया आणि ट्रम्प असे आपल्या मनामध्ये त्या बातमी वाचल्यानंतर प्रश्न येतात. तर त्या बाईंनी विचारलं ह्या बातम्यांची खातरजमा कशी करायची. आता ह्या बातम्यांची खातरजमा करण्याची कोणतीही यंत्रणा आपल्याकडे नाही, पण ती माणसं त्यावेळेला जे बोलतात फॅक्ट्स स्वरूपामध्ये आवाज तयार करतात, त्या चेक करण्याच्या यंत्रणा 3-4 आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक पॉलिटी फॅक्ट नावाची संस्था आहे, ती फ्री उपलब्ध आहे इंटरनेटवरती. आणि तुम्ही पॉलिटी फॅक्ट असं नुसतं त्याच्यावरती बटणं दाबली, अक्षर लिहिली की तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणता नेता जगात कुठे कसं खोटं बोलला हे त्याच्यामध्ये एकदम सविस्तर जे काय त्यांना शक्य असेल ते दिलं जातं. इंडिया स्पेंड नावाची एक एजन्सी आहे. त्या इंडिया स्पेंडमध्ये ज्या वेळेला कोणीतरी अमित शहा किंवा मोदी किंवा स्मृती इराणी किंवा निर्मला सीतारामन सांगतात की अमुक अमुक झालंय आणि त्याचा जर लेखी पुरावा सरकारच्या चर्चाबंद खोटा ठरवायचा असेल तर इंडिया स्पेंडमध्ये लगेच तो येतो. हे जर त्यांनी सांगितलं की इतक्या प्रमाणावरती आम्ही दुष्काळासाठी देणगी दिली 55,000 कोटी रुपये किंवा काही, तर लगेच ते सांगतात की त्यांच्याच उत्तर प्रदेशच्या किंवा गुजरातच्या आर्थिक अहवालानुसार एवढे पैसे दिले गेलेले नाही, ते इंडिया स्पेंडमध्ये लगेच दिलं जातं. त्यामुळे ती बातमी पॉलिटी फॅक्ट जशी येते तशी इंडिया स्पेंड येते. त्याच्यानंतर तुम्ही विनोद दुआंचं जर जनगण मन की बात हे जर पाहिलं तर तुम्हाला साधारणपणे त्या 1-2 दिवसात घडलेल्या बातम्यांच्या संबंधामध्ये जी निवेदनं पुढारी मंडळींनी केलेली असतात ती कशी फसवी किंवा खोटी किंवा आपल्याला मिसगाईड करणारी असतात याच्याबद्दलही त्याच्यामध्ये निवेदन येत असतं. त्यामुळे अशा आणि ऑल्ट फॅक्ट्स म्हणून एक आहे, म्हणजे ऑल्टरनेटिव्ह फॅक्ट, जी फॅक्ट छापून येते ती किती खोटी आहे हे दाखवणारी एक ऑल्ट फॅक्ट्स नावाची पण एक इंटरनेट हे आहे, ते पण त्याच्यामध्ये सांगत असतात. अर्थात प्रत्येक माणूस एवढ्या सगळ्याच्यातनं जाऊ शकत नाही, परंतु ज्या बातम्यांबद्दल आपल्याला कन्सर्न असेल त्या बातम्या जर ह्याच्यामध्ये असतील तर त्याच्यासाठी हे करेक्ट बघण्याची एक सोय आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जे वर्तमानपत्र वाचता, कोणतेही त्या बाई वाचत असतील, कोणतेही वर्तमानपत्र वाचतात, त्यातल्या किती बातम्यांबद्दल तुम्हाला त्या खऱ्या किंवा खोट्या त्याची चिंता आहे. 90% जास्त बातम्यांमध्ये तुम्हाला
त्या खऱ्यात का खोट्यात का याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. उदाहरणार्थ आता समजा अशी बातमी आहे की रंगकर्मींच्या निवडणुका आहेत आणि त्या रंगकर्मींच्या निवडणुकांमध्ये मोहन जोशी विरुद्ध कोणतरी उभे आहेत दुसरे, त्यावेळेला विनय हे उभे आहेत, त्यांच्यात इतकी मतं पडली आहे. खऱ्या खोट्याचा काय प्रश्न येतो? काहीच प्रश्न येत नाही. किंवा समजा अर्थसंकल्पामध्ये अरुण जेटलींनी सांगितलं की अमुक अमुक करणार आहे, खऱ्या खोट्याचा जो प्रश्न येतो तो इंडिया स्पेंडमध्ये सांगतात की अर्थसंकल्पात अरुण जेटलींनी असं जाहीर केलंय, प्रत्यक्षात ते तसं नाही. ते तुम्हाला तिथे मिळेल. पण बाकी ज्या आता भाषणं असतात, आता मोदींच्या भाषणामध्ये सर्वसाधारणपणे स्ट्रेंथ या शब्दाच्या स्पेलिंगपासून तर इतर सगळ्या गोष्टींच्या बद्दल इतक्या चुकीच्या आणि खोट्या गोष्टी येत असतात, त्याच्याबद्दल तातडीने असतं. पण त्या बातम्या चुकीच्या किंवा बरोबर त्याने आपल्या जीवनात काही फरक पडत नाही. आपण वर्तमानपत्र वाचतो त्यावेळेला एक आपल्याला सर्वसामान्यपणे जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, जिल्ह्यात काय चाललंय. भगतसिंग, आता उदाहरणार्थ ते म्हटलं की भगतसिंगांना नेहरू कधी भेटायलाच गेले नाहीत आणि नंतर ताबडतोब भगतसिंगांना नेहरू काय काय कधी भेटले, कसे भेटले याचे सर्व पुरावे मिळाले. त्याच्याबद्दल मोदी अमित शहा कधी माफी मागत नाहीत. त्यानंतर ते म्हटले गांधीजींची अंत्ययात्रा झाली त्या नेहरू हजरच नव्हते, तर मग ते नेहरूंनीच गांधीजींच्या अंत्ययात्रेला कसा खांदा दिला होता हे चित्र. पण त्याच्याबद्दल माफी मागणं वगैरे सोडा, दररोज मोदी साधारणपणे 100 थापा मारतो. तर त्या 100 थापांचा शोध इंडिया स्पेंड किंवा पॉलिटी फॅक्टर सुद्धा घेता येणार नाही, तेवढ्या वेगाने त्याचं काम चाललंय. त्याच्यामुळे आपल्याला ज्या बातमीमध्ये खरी खोटी असल्याची प्रत्यक्ष गरज आहे तेवढ्याच. आणि त्यासोबत तुम्ही काय म्हणणार की आलेल्या बातमीबद्दलच बोलणार ना आपण, न आलेल्या बातमीचं काय, न आलेल्या बातम्याच जास्त आहे. त्यामुळे आलेल्या बातम्या ज्या तुम्ही उद्यालाच घरी तो एक्झरसाइज करा. तुम्ही उद्या सकाळी पेपर आला की त्या पेपरामध्ये तुम्हाला ज्या बातमीत खरं काय खोटं काय जाणून घ्यायची इच्छा आहे त्याला एक सर्कल करा. तुम्हाला लक्षात येईल की काय फरक पडतो. सिरियामध्ये 5 लाख माणसं मेली का 4.5 लाख माणसं मेली. सिरियामध्ये केमिकल बॉम्ब टाकला अमेरिकेनी का आसादनी का रशियानी. तुम्हाला फॅक्ट चेकसाठी तुम्हाला फॅक्ट चेक कोणती हवी असते की ज्याचा तुमच्या जीवनाशी थेट संबंध आहे किंवा तुम्हाला मिळणाऱ्या ज्ञानाविषयी, सामान्य ज्ञानाविषयी थेट संबंध आहे, तेवढाच असतो. त्याच्यासाठी काही एजन्सीज आहेत, काही आपल्याला वाऱ्यावर सोडून द्यायला लागतात कारण त्याचा कशावर कोणावर काहीच परिणाम होत नसतो. आणि उदाहरणार्थ तो एक प्रिन्सी नावाचा मुलगा पडला विहिरीत, आता खरं खोटं काय असेल ते दाखवतच होते, तो पडला आणि त्याला काढतायत. आता कित्येक वेळेला अशा प्रकारच्या स्पेक्टिकल ऑफ ट्रॅजेडी या एंटरटेनमेंट म्हणूनच धरल्या जातात. वेदर इट इज अ रेप ऑर अ रायट, ह्या सुद्धा आता एंटरटेनमेंट झाल्या. त्याच्यामुळे गंभीर इश्यू हे सुद्धा त्या चर्चा पॅनल जी तथाकथित चालते त्या एंटरटेनमेंट असतात. त्यांनी एकमेकांच्या अंगावर ओरडायचं असं जोरजोरात. तुझा मुद्दा कोणत्याही, तुम्ही एक लक्षात घ्या, कोणत्याही पॅनलिस्टला सर्वसाधारणपणे 2 ते 2.5 मिनिटाच्या वर जास्त अँकर पर्सन बोलून देत नाहीत. कारण त्यांची थिअरी अशी आहे की कोणत्याही एका माणसाला ऐकायला आवडत नाही ऑडियन्सला, त्यामुळे सारखं त्याला बदलत राहायचं. शिवाय तो जर मूळ मुद्द्याच्या म्हणजे चॅनलच्या भूमिकेच्या विरुद्ध बोलत असेल तर त्याला अर्धाच मिनिट त्याला ऐकायचं. अशा पद्धतीने चर्चा केल्या जातात. त्यामुळे चर्चामध्ये तर खरं खोटं याचा प्रश्नच नाही, त्या सगळ्याच निरर्थक असतात असं माझं व्यक्तिशः मत. मी त्यात भाग घेत असतो तरी, आणि त्या सगळ्या निरर्थक असतात. मी असल्यानं दिसलो तरी बंद करा किंवा मला काय वाटतं. कारण ऍट द एंड ऑफ द चर्चा तुम्हाला काय त्याच्यातनं मिळालं हा जेव्हा आपण मागे वळून विचार करतो 2 तासामध्ये तर काहीच मिळालेलं नसतं. मला फक्त 2 गोष्टी, म्हणजे आता इथे बसलेले सगळे नसतील पण सामान्यपणे समाजामध्ये असा भ्रम निर्माण झालाय मोठ्या प्रमाणात आणि हा अक्रॉस द सेक्शन, म्हणजे तुम्ही किती शिक्षित आहात, तुम्ही किती सधन आहात ह्याच्याशिवाय, की व्हॉट्सअपवरती वाचलं म्हणजे ही बातमी तुम्हाला कुठे कळली तर व्हॉट्सअपवरती आली. तर व्हॉट्सअप हा बातम्यांचा अधिकृत सोर्स नाही किंवा व्हॉट्सअपवरती येतं ती बातमीच नाही. हे जोपर्यंत समाजामध्ये शिक्षण होत नाही तोपर्यंत स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात असून काहीच उपयोग नाही असं मला वाटतं. की कारण व्हॉट्सअपवरती येणारी ही आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही विचारलं तुमच्याशी पण संबंधित आहेत की विशिष्ट समाज इथे आला आणि त्यांनी घाण केली, ह्या घाणीची बातमी कधी आली तर त्याच्या मागे जाऊन पहिल्यांदा इतक्या वर्षामध्ये व्हॉट्सअपवरती एक मेसेज फिरला की कालच्या 6 डिसेंबरला मुंबई महानगरपालिकेने इतके लिटर फिनेल वापरलं, इतके कर्मचारी लावले सफाईसाठी, इतके, हा एक प्रतिगामी शक्तींनी फिरवलेला मेसेज होता आणि ज्याच्यावर आधारित ती बातमी झाली दुसऱ्या दिवशी. तर माझं सांगणं हेच आहे की पुरोगामी आणि आधुनिक आणि लोकशाहीवादी मंडळी व्हॉट्सअप किंवा या समाज माध्यमांचा हवा तितका उपयोगच करत नाही जितका विध्वंसक मंडळी करताना दिसत आहेत. दलित अत्याचारांबद्दल सर आपण बोललो,
सोनई हत्याकांड की जिथे 3 तरुणांचा तुकडे तुकडे करून मारण्यात आलं. आज आपण सोशल मीडियाचा जमाना म्हणतोय की बातमी घडायच्या आधी ती पेपरमध्ये किंवा टीव्हीवरती दिसते. 1 जानेवारीला हे हत्याकांड झालेलं 3 वर्षापूर्वीचीच गोष्ट. 26 जानेवारीपर्यंत कोणालाच माहीत नाही बाहेर. 25 वर्ष आजच्या ह्या आधुनिक युगात, माध्यमांच्या युगात सुद्धा ह्या क्रूर घटना दबून राहिलेल्या आहेत, कारण त्या वंचित उपेक्षित समुदायाच्या आहेत. म्हणून खरडा केसमध्ये आज प्रत्येकाच्या हातामध्ये आपण स्मार्टफोन आहाव असं म्हणतोय. का आरोपी सगळे निर्दोष सुटले? कारण वस्तुस्थितीजन्य पुरावाच नाही, कोणीच त्याचा फोटो काढलेला नाहीये. तर त्याच्यामुळे जरी प्रसार माध्यमं असली, जरी समाज माध्यमं असली आणि प्रचार माध्यमं असली, तरी सुद्धा दलित, वंचित, उपेक्षित समुदायाच्या बाजूने येणारे मेसेजेस हे फार कमी आहेत असं दिसतं आहे. त्याच्यामुळे समाज माध्यमं म्हणजे प्रचार माध्यमं नाहीत आणि प्रचार माध्यमं म्हणजे प्रसार माध्यमं नाहीत. ह्या तिन्ही मधल्या सीमारेषा धुसर होणं हे एक मला खूप मोठं धोक्याचं असं लक्षण वाटतं आहे. आणि ज्याच्यामध्ये ह्या माध्यमकर्मींना उघडं पाडणं हे लोकांच्याच हातात आहे. लोक आपली सजगता जितकी वाढवतील तितकाच फरक पडेल. आज पेपरमध्ये जरी वर्तमान वाचकांची पत्र छापून येत नसतील तरी एकाच आक्षेपाची जर का 15 पत्र सलग आली तर चर्चा होतेच ना न्यूजरूम मध्ये. तेवढी स्पेस आज अजूनही आहे. जर का त्यांच्याच परिभाषेतनं आपण सगळे पेपर हे प्रोडक्ट म्हटलं आणि वाचक हे कंझ्युमर म्हटलं तर त्यांना त्याची दखल घ्यावीच लागते. पण ती स्पेस वापरणाऱ्याच कमी आहेत असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, अगदी शेवटचा. आता वेळ नाही आपल्याला. कुमार केतकर सरांचं अभिनंदन करतो. पुणे येथे त्यांनी एक भाषण करताना एक नवीन शब्दप्रयोग राजकारणामध्ये रूढ केला की पॉलिटिकल नेतृत्व आणि त्यांची तोतेगिरी. सर्वांना आश्चर्य वाटलं की तोतेगिरी हा शब्द राजकारणामध्ये समर्पक होतो का, परंतु सरांनी त्याबाबतचं विश्लेषण अतिशय चांगल्या प्रकारे केलं आणि मी त्यासाठी अभिनंदन त्यांचं करतो की राजकारणामध्ये हा शब्द अतिशय चपखळ सद्यस्थितीमध्ये तरी बसणार आहे. त्यामुळे ही पॉलिटिकल जी तोतेगिरी जी आहे त्याबद्दल सरांनी जरा आणखी विश्लेषण करावं. प्रश्न विचार. फक्त तो त्या भाषणात फक्त मी तो नरेंद्र मोदींना उद्देशूनच वापरला होता. बाकी इतर तोते सुद्धा आहेत नाही असं नाही. त्या भाषणाचा संदर्भ दिला तिथे फक्त तो नरेंद्र मोदींच्या संबंधात वापरला होता आणि त्याचा अतिशय स्वच्छ भाषांतर आहे. ती शिवी नाहीये. त्याचं मराठीचं इंग्रजी भाषांतर कॉनमॅन असं आहे. म्हणजे कॉन्फिडन्स ट्रिक करून एखाद्याला फसवणारा किंवा आपला काहीतरी एक प्रभाव टाकून त्याच्यामार्फत काही खोटं सांगणारा माणूस म्हणजे कॉनमॅन. आणि त्या कॉनमॅन त्याचा तसे अर्थ त्याचे अधिकृत मान्य आहेत. त्यामुळे कोणी मला खटला बिटला भरणार नाही त्याच्यात. राजकारण आणि पत्रकारिता याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता गृहीत धरली जात नाही. पत्रकारितेमध्ये शैक्षणिक पात्रता असावी असं माझं मत आहे आणि त्याच्यामध्ये ती नसल्यामुळं झुंडशाही वावर झालेला आहे पत्रकारितेमध्ये. याला काहीतरी उपाय. एका मिनिटात सांगा, उत्तर देतील असं नाहीये. नमस्कार केतकर साहेब, मी अनूप कुमार, वृत्तपत्र विक्रेता आणि आपलं जागरण अभियान चळवळीचा कार्यकर्ता आहे. सकाळी माझी भूमिका वृत्तपत्र विकताना पेपर विकताना माझी भूमिका अशी असते की आपल्या वर्तमानपत्राची चांगली बाजू मी मांडत असतो. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून मी लोकांना एक वर्तमानपत्राची पॉझिटिव्ह बाजू लोकांसमोर सारखी मांडत असतो. पण संध्याकाळी तीच भूमिका माझी बदलली जाते ज्यावेळी मी प्रत्यक्षात एका चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी बघतो या पत्रकारांकडे. त्यावेळी मला असं दिसून येतं की हे पत्रकार समाजातील पॉझिटिव्ह बाजूकडे दुर्लक्ष करून या समाजाला ज्याला न्याय मिळवून द्यायला पाहिजे त्या समाजाला अक्षरशः या जे दुर्लक्ष हे म्हणजे दृष्ट समाज जो आहे एक दुसऱ्या बाजूचा त्याला आंदण देऊन टाकतात आणि अक्षरशः त्यांची चिरफाड केली जाते. अशा प्रकारची जेव्हा मी बघतो त्यावेळी माझी सकाळची बाजू आणि दुपारची संध्याकाळची बाजू या दोन्ही बाजूच्या विवंचनेमध्ये मी सापडला जातो. आणि ह्याच्यामध्ये पत्रकार एक मी दुसऱ्या बाजूनी त्यांचाही अभ्यास करतो. पत्रकार जेव्हा एखादी बातमी छापतो तेव्हा त्याच्यामध्ये मला बरेच त्रुटी दिसून येतात.
एखाद्या बातमीचा जरी इथं सुभाष ठोंबरे साहेब आहेत, त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, कोणत्या तरी मोठ्या इस्माने अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे, कुठेतरी एक लाईन चिरकुट कुठेतरी बातमी वाचली असेल, पण त्याचं पुढे काय झालं, ते का झालं, त्यांच्यावर कलम का नाही लागली, किंवा त्यांच्यावर लागली तर ते आज आतमध्ये का नाहीये, सामान्य माणूसच आतमध्ये का आहे. आणि दुसऱ्या बाजूला मी असंही बघतो की एखादा सामान्य माणूस त्याचा कोणताही गुन्हा नसताना सुद्धा तो आतमध्ये खितपत पडलेला आहे, त्याच्या बाजूने कोणी उभा नाही. मग अशा परिस्थितीत मी समाजासमोर कसा पुढे जायचं. थँक्यू. तुम्ही विक्रेता म्हणून लोकांसमोर जाता, आम्ही तर त्या तुम्ही जे विकता ते लिहिल्यामुळे त्यामुळे गुन्हा म्हटलं तर आमचा जास्त, पण मुद्दा तो नाही. मुद्दा एवढा आहे की आत्ता आपल्या देशामध्ये साधारणपणे मला वाटतं काहीतरी 70,000 कैदी असेल की ज्यांच्यावरती चार्जशीट सुद्धा लागलेला नाही. चार्जशीट पण नाही, त्यांना का पकडले हे पण माहीत नाही, ते कोणत्या समाजातले आहेत, काय त्यांचा गुन्हा आहे काही नाही, ते नुसते तुरुंगात आहेत आणि काही वर्ष तुरुंगात आहेत. आता मला तुम्ही सांगा, अशा लोकांच्या केसेस घेणारे सामाजिक चळवळी कमी आहे. मगाशी तिने जे सांगितलं ते बरोबर. आपल्या पत्रकारांमध्ये जर मराठा चळवळीबद्दल, दलित चळवळीबद्दल, मुस्लिम चळवळीबद्दल, हिंदुत्वाच्या अयोध्या चळवळीबद्दल विचार करणारा, पाठिंबा देणारा पत्रकार जर आपल्या ऑफिसात असतो, तर हे आजूबाजूच्या घटनांना संबंधित असलेला पत्रकार का नसतो? कारण आपल्याला नाही कनेक्ट राहिलेलं नाही आहे म्हणून नसतो. विक्रेत्यांचा आणि पत्रकाराचा माझा तर किती जवळचा संबंध आहे कदाचित तुम्ही तुमच्या संघटकांना जाऊन विचारा. मी तुमच्या अनेक यांना सभांना आलेलो आहे मुख्य पाहुणा म्हणून, तर मला माहिती आहे. पण तरी म्हणजे वर्तमानपत्र बंद व्हावे असं नाही. 3 पात्यांवर तुम्ही विचार केलात तर गंमत अशी आहे की खाजगीमध्ये तुम्ही जर एखाद्या माणसाला विचारलं, तो व्हॉट्सअप सगळं का वापरत असेल की जो व्हॉट्सअपवर किती विश्वास आहे, वर्तमानपत्रांवर किती आहे, टी व्हीवर किती आहे, तो म्हणजे त्याचा वर्तमानपत्रावर सर्वात जास्त विश्वास आहे. त्याचा टी व्हीवरती त्याच्यापेक्षा कदाचित तो टी व्ही आणि व्हॉट्सअपची तुलना करून म्हणेल त्या दोघांवर माझा फारसा विश्वास नाही. त्याला टी व्हीवरची बातमी वर्तमानपत्रात वाचल्याशिवाय खरी वाटत नाही. व्हॉट्सअपवरची बातमी त्याला दुसऱ्या व्हॉट्सअपवाल्यांनी समर्थन देऊन चालत नाही. ज्यावेळी तो पाहतोय व्हॉट्सअपमध्ये काही चालत नाही दुसऱ्याशी प्रिंटेड मीडियममध्ये, तर मग त्याला ते बरोबर नाही वाटत. तो वाचल्याशिवाय वाचलेला व्हॉट्सअप दिसून जातो. अजून तरी प्रिंटेड वर्डचा महिमा आहे, तो आपल्याला टिकवायला हवा, तुम्हाला आणि आम्हाला. कार्यक्रमाची सुरुवात व्हॉट्सअपवरून झाली, शेवट पण व्हॉट्सअपवरून व्हावा यासाठी मी बोलतोय असं समजा. एक दोन तीन छोट्या गोष्टी सांगतो आणि गुरुसर शेवट करणार आहेत अध्यक्षीय म्हणून त्यांच्याकडनं मला काही अपेक्षा आहे म्हणून मी बोलतोय असं पण समजा. वेगवेगळ्या प्रकारच्या 3 घटना आहेत त्या अतिशय थोडक्यातच सांगतो. व्हॉट्सअपची सुरुवात साताऱ्यामध्ये झाली 98मध्ये आणि जवळपास 1.5 वर्ष अंक हा फक्त साताऱ्यातनं निघत होता आणि तो साताऱ्यांमध्येच वाचला जात होता. जवळपास 150 सुरुवात 50नी झाली आणि हळूहळू 300 वर्गणीदार झाले. 300 लोकांकडे अंक जायला लागला. अंक छापला की मी सगळ्यांच्या घरी जाऊन अंक द्यायचो आणि त्यांना म्हणायचो की या अंकाचे 5 रुपये आणि पुढच्या अंकाचे 5 रुपये द्या. आणि मी म्हणलं मी वर्षभर अंक काढेन का नाही मला माहिती नाही, त्यामुळे मला पुढचा अंक मी काढीन जर तुम्ही मला आत्ता 5 रुपये दिलेत तर. अशा पद्धतीने याची सुरुवात झाली. त्यावेळेला एकदा असं झालं की एका पत्रकारांनी आत्महत्या केली सातारच्या आणि माझे सगळे पत्रकार मित्र आहेत आणि त्यामुळे आम्ही संध्याकाळी सगळं ऐकलं की पत्रकारात त्यांनी आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमध्ये एकाही पेपरमध्ये बातमी नाही की पत्रकाराची आत्महत्या, आकस्मिक मृत्यू झाला अशी बातमी आली. मी आमच्या झिमरे म्हणून त्यांना म्हटलं की अहो असं कसं झालं, कुठल्याच पेपरमध्ये बातमी नाही. तर ते म्हणले की काय म्हणतो आपला आहे ना म्हणे, उगाच लोक मग त्याच्या खाजगी आयुष्यात जातील. अरे म्हटलं तुम्ही जेव्हा बातम्या देता आत्महत्या करणाऱ्यांच्या तेव्हा तर तुम्ही त्यांच्या बेडरूम तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये जात असता. म्हणून मी पुढच्या पाक्षिकामध्ये पहिल्या पानावरती दिलं की आता सातारच्या पत्रकारांनी आत्महत्येच्या बातम्या देऊ नयेत. त्यावेळेला साताऱ्यामध्ये एक जिल्हा माहिती अधिकारी होत्या वर्षा दिघे नावाच्या, त्यांना पत्रकारांनी खूप त्रास दिला होता. तर त्यांनी मला एक टिपण लिहून दिलं याच पद्धतीचं की काय पत्रकार करत आहे. ही एक छोटीशी गोष्ट, ही एक गोष्ट झाली. वाटसरूमध्ये एक लेख आला होता 2012 साली विजय कुंजीर यांचा, सत्यशोधक नावाच्या नाटकाची त्याच्यावर एक चिकित्सक लेख होता. 43 पानांचा लेख होता. त्या लेखावरनं खूप वादळ झालं, खूप वैचारिक चर्चा झाली. वाटसरूचा त्या लेखाला आलेल्या प्रतिक्रियेचा एक विशेषांक काढला
तरी सुद्धा वर्षभर त्याच्यावरती लेख येत राहिले. वैचारिक अंगामध्ये वैचारिक गोष्टी होणं हे गृहीतच आहे, त्यामुळे मला त्याचं काही नवल वाटत नाही. त्याचा एक दुसरा परिणाम असा झाला की आम्हाला वाटसरूचा दिवाळी अंक काढणं त्या वर्षीपासून बंद करावं लागलं, कारण की दिवाळी अंकाला जे मदत करणारे होते ते इतके दुखावले गेले होते की त्यांना ते म्हणले की हा अशा अंकाला आम्ही मदत नाही करू शकत. अर्थकारणाचा मुद्दा असतो ना की वाटसरू वैचारिक अंकाचा अर्थकारण कसं 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 म्हणजे फिजल आउट होऊ शकतं, ते एका लेखाचा परिणाम म्हणून मी बघितलं. मी समर्थन करत नाही, मी फक्त एक दोन मुद्दे मांडतोय, म्हणजे सरांनी त्या संदर्भात बोलावं. आणि तिसरा एक शेवटचा मुद्दा फक्त मी सांगतो की मी अलीकडे महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय वाटसरूचे, आणि गेल्या वर्षभरामध्ये मी खूप ठिकाणी फिरलोय. खूप चांगल्या पद्धतीने लोक त्याला रिस्पॉन्स देतात. परभणीमध्ये एका कॉलेजमध्ये गेलो होतो आणि त्या कॉलेजमध्ये मीडिया स्टडीजचे प्राध्यापक आहेत, जे पूर्वीचे पत्रकार आहेत औरंगाबादचे चांगले. ते माझ्याशी बोलता बोलता असं म्हणाले, तुम्ही फार चांगलं काम करता, तुम्ही इतका अंक इतके दीर्घ काळ चालवला, मी विद्यार्थी असल्यापासून तुमचा अंक असतो. आणि पुढे ते असं म्हणाले की वाटसरूची भूमिका काय हे कळतच नाही. म्हणजे त्या वाक्याने मला माझा पूर्ण म्हणजे होश उडतो असंच झालं. मला कळे ना की वाटसरू गेले 20 वर्ष हा माणूस वाचतोय, हा मीडिया स्टडीजमध्ये शिकवतोय, आणि हा म्हणतो की वाटसरूची भूमिका काही कळत नाही. क्षणभर मला त्याचा मग मी म्हटलं की अहो अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे ना भूमिका. म्हटलं आपण वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रत्येक ज्यांची प्रस्थापित आहे त्याला टाचणी लावणं, त्याला प्रश्न विचारणं हे आपलं काम आहे, असं मी त्याला उत्तर देऊ पाहिलं. पण हा प्रश्न राहिलाच माझ्या मनामध्ये की असं कसं काय हा बोलला. तिथून मी बाहेर पडलो, जो माझा मित्र होता त्याला म्हणलं की असं कसं झालं. नंतर मला एकदम कळलं की अरे हा महाराष्ट्र बदललाय, तुम्ही कुठल्या जातीच्या बाजूने आहात आणि कुठल्या जातीच्या विरोधात आहात हे कळत नाहीये वाटसरूतनं. तुम्ही मराठा मोर्चांवर टीका करता, तुम्ही सगळ्यांवर टीका करता, आणि तरी तुम्ही हे करता. हा बदललेला महाराष्ट्र हे आपलं आजचं वास्तव आहे. मी आपले 3 अनुभव सांगितले. मला असं वाटतं की वाटसरूवरती शेवट व्हावा या चर्चेचा, म्हणून मी बोललो. धन्यवाद. एकच मिनिटात समारोपाचे मुद्दे काही नाही. मग मी आभार मानतो. तुम्ही समारोपाचे मुद्दे मी अधूनमधून सांगितलेच. काय या लोकांनी फार महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत, त्याच्याबद्दल मी माझी टीका टिप्पणी केलीच वेळोवेळी, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण हे जे आता अवैध मुद्दे मांडले की ही जी स्वतःकडे बघण्याची वृत्ती आपल्याकडे यायला पाहिजे. जेव्हा आपण वर्तमानपत्रावरती टीका करतो किंवा त्याच्यामध्ये उणिवा दाखवतो, त्याच्या अगोदर आपण स्वतः कुठपर्यंत विचार करतो, कसा विचार करतो, आपल्यामध्ये काही प्रिज्युडिसेस आहेत का, आणि ते त्याच्याशी आपल्याला पहिल्यांदा फाईट करायला लागतं. आणि त्याचे जर आपण फाईट केलं नाही तर पुढे आपल्याला वृत्तपत्रांचे मूल्यांकन व्यवस्थित करता येणार नाही, ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने मूल्यांकन करता येणार नाही. पण आपण स्वतःला प्रश्न विचारत नाही, दुसऱ्यालाच कडेटात उभं करतो कायम पद्धतीनं. आता जे प्रश्न आपण काढले ते महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि जेव्हा एखादा म्हणतो की आपल्या हा वाटसरूचा अंक आपल्या बाजूने आहे किंवा याच्याबद्दल तो संभ्रमात आहे, तर त्या ग्रस्ताला सांगायला पाहिजे की थिंकिंगची विचाराची सुरुवातच डाऊटपासून सुरुवात होते. विचारवंतांनी सांगितलं आहे, जोपर्यंत तुम्ही मनात डाऊट येत नाही तोपर्यंत तुम्ही विचारच करू शकत नाही. बरं का. हा कुठल्या बाजूने उभा आहे हे वर्तमानपत्र हा अंक, हे ज्याच्या डोक्यात येतं त्याला हे कळत नाही की त्याला प्रश्न पडलेला आहे आणि प्रश्नाची सोडवणूक करायला पाहिजे. आणि ते प्रश्नाची सोडवणूक करत नाही कारण की त्याच्यामध्ये जो गुंता आहे, स्वतःच्या जातीबद्दलचा अभिनवेश आहे, प्रिज्युडिस, तो त्याला करू देत नाही, वेगळ्या पद्धतीने विचार करू देत नाही. त्यामुळे आपल्याला पत्रकारिता यानं त्या कारणं जातीच्या विळख्यात आणि तुम्हाला त्याप्रमाणे अडकलेला आहे. आपण एक किमान व्यक्ती म्हणून, समाजाची काळजी बाळगणारा व्यक्ती म्हणून तरी विचार केला पाहिजे. समूह म्हणून काळजी बाळगायला पाहिजे, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तो जरी बाजूला ठेवला तरी व्यक्ती म्हणून तरी बाळगा तुम्ही हा आपण विचार केला पाहिजे. आणि ज्या बातम्या होऊ शकत नाही त्या व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल नाही. सॉरी, तो जो मुद्दा मांडला की अंकाला आम्ही मदत करणार नाही कारण की ते फारच जास्त स्कॉलॅस्टिक आहे, जास्त विचारप्रचुर आहे, विद्वत्तापूर्ण आहे वगैरे, हा मुद्दा नाही. त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की आमच्या एका व्यक्तीला, आमच्या एका आयकॉनला तुम्ही टच केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही दुखावल्या गेलेलो आहे. हे जे भावनाचं जे प्रकरण आहे हे चांगलं नाही. विचाराच्या प्रांतामध्ये आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रांतामध्ये भावनांना आणि व्यक्तींना कमी होते. त्यामुळे जो लेख तुझा
टिकून राहिला, तर लोक सत्तेमध्ये त्याच्यामध्ये टिकून राहिला. आणि ह्याला किंमत मोजावी लागते, किंमत मोजावी लागते ह्याला, कारण की लोकांना जे आवडत नाही तेच आपण सांगतो. आणि पुन्हा इथे सॉक्रेटिसची मला आठवण होते की ते माझ्याकडे सत्य आहे, ते सत्य तुम्ही पहा, पडताळून पहा. तुम्ही माझ्या पाठीमागे असं नाही आहे, पण ते पहा. तुम्ही जर पाहत नसाल तर हा माझा दोष नाही, तुमचा दोष आहे. आणि हेच खरं म्हणजे वर्तमानपत्राचं आणि जे कोणी चालवतात माध्यम त्यांची माफक भूमिका आणि भावना असायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा आणखी काय समारोप करणार आहे. इतके चांगले भाषण नाही म्हणत मी, वाद संवाद झालाय आणि खरं ते लोकशाही पद्धतीने झालाय की नाही झालाय ना, प्रत्येकाला वेळ मिळाला तर आपण आम्ही सगळ्यांच्या वतीने मी आपले आभार मानतोय. आम्हाला संधी मिळवली आणि इतका स्वतः करणार तुम्ही करा. वी नीड यू संस्थेतर्फे मी सर्व उपस्थितांचे आणि डॉक्टर गोपाल गुरु, कुमार केतकर, दीप्ती राऊत या ठिकाणी आले, डॉक्टर गुरु कोल्हापूरहून आले, दीप्ती नाशिकहून आली, कुमार केतकर ठाण्यातलेच आहेत, तर त्या सर्वांचेही आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपण वेळात वेळ या ठिकाणी काढून आलात. लोकजागर हा उपक्रम जो आहे तो डॉक्टर दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येच्या निमित्तानं 20 तारखेला आम्ही सर्व संघटना मिळून करतो. त्याच्यामध्ये वी नीड यू सोसायटीसुद्धा एक भाग आहे. पुढच्या गौरी लंके बरोबर, तर पुढच्या 20 जूनला मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये संध्याकाळी 6:30 वाजता विंदा कर्णिकारांच्या कविता आणि कथांचं वाचन असा कार्यक्रम सोलापूरचे आपले एक मित्र आहेत, 3-4 ते येऊन करणार आहेत. त्याचं इतर निमंत्रण तुम्हाला येईलच, पण आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि ह्या कार्यक्रमाच्या करता खास वेळ काढून सगळेजण इथे आले, त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.